बाराचे रहिवासी आदरणीय बीके चौधरी साहेब आणि सूरज चौधरी साहेबांचं इथे आगमन होतंय। आलेल्या त्यांच्या समेत पाहुण्यांचं स्वागत आहे। कुरुशेठ मात्रे, कैलाशेठ मात्रे यांची स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आहेत। कराव्याचे विद्यमान नगरसेवक आदरणीय गणेश मात्रे साहेब देखील इथे उपस्थित झालेले आहेत। तसेच सन्माननीय योगेश मात्रे साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर आमचे कुमार भोईर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। समीर, हा जो आई ग्रुप महाराष्ट्र राज्य हा जो पसारा आहे तो एवढा साधा नाहीये, कारण हा ग्रुप जो आहे हा महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये, तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील हा या ग्रुपची चर्चा व्हायला लागलेली आहे। त्याचा एकमेव कारण ग्रुप बरेच आहेत, परंतु आई ग्रुप हा असा आहे की सर्वात जास्त मॅन पॉवर जर कोणत्या ग्रुप मध्ये असेल तर ती आई ग्रुप मध्ये आपल्याला पाहायला मिळते। आणि सध्याच्या घडीला आपण कोणाकडे पॉलिटिकल किंवा अन्य कोणत्याही व्ह्यूजने आपण पाहिलं तर मॅन पॉवर शिवाय कोणतीही गोष्ट मोठी नाही। मला असं वाटतं ही आई ग्रुपकडे सर्वाधिक मोठी आहे आणि त्यांच्याच वतीने आयोजित ही स्पर्धा आजच्या दिवस रात्रीतील खेळाला अर्थात शेवटच्या मॅचला आपण इथे प्रारंभ करतोय। टॉस जिंकला तो निश्चितच संकेत पाटीलने, प्रथम क्षेत्ररक्षण त्यानं स्वीकारलं, आमंत्रित केलं प्रसाद गरजच्या फिल्डिंगला बॅटिंगसाठी, तो सलामीसाठी दाखल झाला आणि त्याच्या साथीला आहे तो कुणाल नाईक। पहिले षटक घेऊन स्वतः कॅप्टन टीमचा संकेत पाटील, कॅप्टन टू कॅप्टन, पहिलाच बॉल कव्हरच्या वरतून पाठवलाय तो मात्र सीमारेषा पार। पहिल्याच बॉल वरती संकेतच्या विरोधात प्रसादचं आक्रमण, चौकार। बोला गणपती बाप्पा। हे बॅटल फार महत्वाचे, अस्तित्वाची लढाई आहे। टॉप 16 मध्ये पोहोचायचं तर याच मॅच मध्ये जिंकायचं। कॅप्टन वर्सेस कॅप्टन, संकेतला या मॅच मध्ये ती आपली गोलंदाजीतली धारदारपणा दाखवावाच लागणार आहे। आडव्या बॅटने बॉल लवकर पिक केला, समोर धावांचा वनवा पेटवणारा फलंदाज आहे प्रसाद गरजच्या बॅट मधून एक टोले जंग षटकार। तिची चर्चा जेव्हा मॅचेस चालू होत्या आतमध्ये, हा संघ जेव्हा विश्रांतीसाठी होता, विकी पाटील याच गोष्टीची चर्चा करत होता की आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा फलंदाज कोण असेल तर प्रसाद गरज। या कंडिशन्स मध्ये मग कंडिशन किती विपरीत असल्या तरी सुद्धा प्रसाद गरजचा बॅट फ्लो, त्याचबरोबरीने जी बॅट तो वापरतो, वजनदार बॅट वापरतो, पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक धावा तो कुटू शकतो, त्याला थांबवणं फार गरजेचं आहे। संकेत समोर प्रसाद, चांगला चेंडू अगदी मला असं वाटतंय स्टंपच्या अगदी सुताचा अंतर असेल, स्टंपच्या बाजूने चेंडू गेला, डायरेक्ट हिट आणि पुन्हा एकदा स्टंप मात्र इथे मोडतोय। वेगवान थ्रो होता। स्टंप माईक बद्दल सातत्याने चर्चा चालू आहे ऍक्शन रिप्ले मध्ये। प्रसाद ऑन साइडला मिडल स्टिकच्या अगदी वरतून हा चेंडू, म्हणजे फार सुताचंच अंतर असेल आणि ते डायरेक्ट हिट झाला, बॅटर पोहोचला परंतु स्टंप मोडला। पहा अंतर पहा किती, एकदम मिडल स्टंप आणि लेग स्टंपच्या वरतून मात्र हा चेंडू निघून गेला। सर्व हावभाव आपल्याला ऐकायला मिळत आहे। मागच्या 4 ते 5 दिवसांमध्ये कांचनजी पालकर सांगतात की 5 ते 7 स्टंप नक्की मोडले असतील। मग अशी रजतने देखील मोडला डायरेक्ट हिट करताना। वेगवान थ्रो होता। या कडाक्याच्या थंडीमध्ये जरी हे सर्व खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळत असले तरी सुद्धा चर्चा मस्तपैकी चालू आहे। मागे एक व्हिडिओ ऍडव्हर्टाइजमेंट यायची की खेळाडू आतमध्ये नक्की चर्चा काय करतात। स्टंप कॅमेरा, स्टंप माईक जर का आता ऑन असेल तर ती चर्चा देखील ऐकायला मजा येईल। धाव संख्या 10, कारण आजकाल सोशल मीडिया जमाना आहे, व्हिडिओ ऑडिओ क्लिप लवकर व्हायरल होतात। 10 धावा धावफलकावरती।
नुकताच सन्माननीय नगरसेवक साहेब 11 धावसंख्या धावफलकावरती आहेत, माफी असावी. गणेशजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचे बंधुराज आदरणीय योगेशजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत. नुकताच संदीप सरांनी त्यांचं स्वागत केलं, परंतु त्यांच्या बाजूला अर्थातच माझ्या बाजूला त्यांचे भाचे उपस्थित आहेत ॲज अ स्कोरर, जे विद्यमान उपसरपंच केवाळेचे आहेत कांचनजी पालकर. स्कोर बोर्ड बाजूला ठेवला, पहिले मामांची भेट घेतली. हे प्रेम आहे, असायलाच पाहिजे. कुटुंब जपणं, नातेवाईक जपणं हे फार गरजेचं आहे त्या काळामध्ये. धावसंख्या 10. मॅचकडे आपण जाऊया. थोडा विरंगुळा ठीक आहे, कारण स्टंप मोडला होता, त्याला दुरुस्त करण्याचं काम आय थिंक रिप्लेस मात्र केलेलं आहे. धावसंख्या 10. धावसंख्या 11. अपडेट करा. संकेत समोर मात्र कुणाल नाईक. प्रसाद गरजच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आपण पाहिला. संकेतला कमबॅक करावं लागणारच आहे. अस्तित्वाची लढाई आहे, स्पर्धेत टिकून राहायचे, टॉप 16 ला जायचे तर गोलंदाजी करावीच लागणार आहे चांगली. यस यस याच टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार आहे संकेत पाटीलला. हा मुरबीचा खेळाडू आहे. काल एका मुरबीच्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक प्लस मेडन ओव्हर. विघ्नेश पाटील लेफ्टी बॉलर. मला वाटते त्यांनी टेनिस बॉल वरती फोकस न करता अधिकाधिक लेदर बॉल क्रिकेट वरती फोकस करावं, हे माझं वैयक्तिक मत. धावसंख्या 11. चांगली गोलंदाजी करतोय तो मात्र संकेत पाटील. खोला टाकला होता चेंडू मिडॉनच्या दिशेनं, वेगाने तिथे पोहोचतोय परंतु अडवता आला नाही चेंडू. लॉंग ऑनला फिल्डर, परंतु दुसरी धाव घेण्याची धमक नाहीये, फक्त एकच धाव. प्रसाद गरत वन ऑफ द मोस्ट इम्पॅक्ट प्लेअर, कारण त्याला कंडिशन कोणतीही असू दे, कारण या कंडिशन मध्ये अनेक फलंदाज विचार करत असतात. चेंडू ओलसर होतोय, खेळपट्टी, ग्राउंड, हे अमुक धमुक, प्रसादला त्या गोष्टी मॅटर करत नाहीत. म्हणूनच मगाशी विकीने देखील म्हटलं की या कंडिशन्स मध्ये प्रसाद गरजची ही विकेट आमच्यासाठी फार महत्वाची असणार आहे. या विपरीत बामणडोगरी टीम साठी प्रसाद गरज हा हुकुमाचा एक्का असणार आहे. धावसंख्या 12. शॉर्ट पिच बॉल सरळ पूल केलाय मिड विकेटला. बॅट स्पीड पा, ब्लॅटचा फ्लो पा, कमालीची फलंदाजी करतोय तो मात्र प्रसाद गरज. बॉल चाललाय सीमारेषा पार, पंचांचा इशारा येतोय, इट्स मॅक्झिमम सिक्सर. धावसंख्या 18. पहिल्याच ओव्हर मध्ये जबरदस्त आक्रमण. काय विपरीत परिस्थिती आहेत पहा. मच्छिंद्र पाटील सर तुम्ही समालोचन करत होते, 6 ओव्हर म्हणजे जवळजवळ 50 धावसंख्येसाठी तुम्हाला 6 षटकं वाट पाहावी लागली. या विपरीत या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल धावा 18 कुठलेल्या आहेत. म्हणजे क्रिकेटमध्ये चित्र बदली व्हायला वेळ लागत नाही, कधीही बदलतं. रंग बदलणारा सरड्याबद्दल आपण नेहमी चर्चा करतो, परंतु मला असं वाटतं की क्रिकेट हा असा रंग बदलतो की त्या सरड्यालाही लाजवेल. भले राजकारणाचे रंग वेगळे असतील, ते येत्या 2-3 दिवसात आणखी बदलतील यात शंका नाही. एक ओव्हर धावसंख्या 18. प्रसाद गरज 4 चेंडू 16 वरती खेळतोय आणि कुणाल नाईक 2 चेंडूंमध्ये 1 धाव त्याने आपल्या खात्यामध्ये जोडली गेलेली आहे. संकेत पाटीलच्या विरोधात भले आक्रमण झालं असेल, परंतु उर्वरित गोलंदाजांना पुढे येऊन, कारण या अगोदर संकेत पाटीलने ती जबाबदारी स्वीकारली होती. एका मॅच मध्ये मला अजूनही आठवतंय जिथे त्यांनी विजय संपादित केला. त्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरला संकेत पाटीलच्या विरोधात 20 धावा आल्या, परंतु त्यानंतर स्वतः षटक हाती घेऊन संकेत पाटीलने कमबॅक केलं होतं. परंतु या मॅच मध्ये जयेश खेरकरला आपल्या या टीम साठी कमबॅक करणं फार गरजेचं आहे. कुणाल लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका खेचलाय, फक्त एकच धाव. कुणाल नाईकचं मला असं वाटतं रोल इथे सेट करण्यात आलाय. प्रसाद गरज स्ट्रायकिंग एंडला आणायचं बस, बाकी काहीच नाही. ह्या टॅक्टिक्स खूप चांगल्या आहेत. या छोटे छोटे प्लान फार महत्वाचे असतात. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला हे प्लान घेऊन मैदानात उतरावंच लागतं, तेव्हा तुम्ही एका विजयाकडे आगेकूच करू शकता. धावसंख्या 19. जयेश खेरकर महाडचा गोलंदाज, मागील 5 वर्ष आरपीएल खेळतोय. आडव्या बॅटने बॉल फेकून दिलाय. प्रसाद गरज म्हटल्यानंतर धावांची लय लुटच. षटकार, 6 धावा. सध्याच्या घडीला तर तो 800 ग्रॅम 900
1000 ग्रॅम या वजनाबद्दल चर्चा करत असतो, परंतु प्रसाद गरजच्या बॅटचं वजन तुम्ही चेक करा, समोरचा वेडा होऊन जाईल. एवढी वजनदार बॅट प्रसाद गरज ज्या स्पीडने फिरवतो म्हणूनच चर्चा सातत्यानं चालू असते. फेवरेबल कंडिशन बॅटरला जरी नसली तरी सुद्धा प्रसाद गरज त्या खेळपट्टीवरती त्या क्रीडांगणावरती हाहाकार माजवू शकतो. ते दाखवत असताना प्रसाद गरज 5 चेंडू 22 वरती खेळतोय. सरळ खेचलाय, अगदी सरळ बॉल पाठवलाय सीमारेषा पार. प्रसाद गरजचा तडाखा, षटकार. कमालीची फलंदाजी, कमालीची, अफलातून, दर्जेदार शब्द नाहीयेत. ज्या कंडिशन्स मध्ये गेली 4-5 रात्र आपण पाहतोय कांचनजी पालकर, एकदा 8 वाजले की धावांची लयलूट थांबते, धावा थांबतायत, कमी धावसंख्येच्या मॅचेस अगदी शेवटपर्यंत पोहोचतायत, सुपर ओव्हर होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्रसाद गरज 6 चेंडू 28 वरती खेळतोय. RPL चा हा पहिला खेळाडू आहे ज्याने 100 धावा कंप्लीट केल्यात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तिसरी मॅच तो खेळतोय आणि 100 धावापर्यंत तो पोहोचलाय. कमालीची फलंदाजी. मला असं वाटते थांबलाय आपण तर प्रसाद गरजला एक उंच अगदी आपण विनंती करूया की बॅट दाखवून एकदा मानवंदना द्या, सर्वांची घ्या, प्रेक्षकांची एकदा जोरदार टाळ्या प्रसाद गरजसाठी होऊन जाऊ द्या, ज्याने आतापर्यंतच्या मॅच पर्यंत 100 धावा मात्र त्याने कुठलेल्या आहेत. 6 चेंडू 28 वरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या 31-31. जयचा चेंडू यॉर्कर लाईनचा होता. अशाच पद्धतीचे चेंडू टाकावे लागतील. फेक झालेली आहे, पोहोचेल का प्रसाद? थ्रो मात्र चुकीचा. प्रसाद गरज मात्र तिथे पोहोचलाय. 2 धावा. कुणाल हेच करतोय. कुणालला परफेक्ट प्लॅन माहितीये. प्रसाद गरज जेवढा स्ट्रायकिंग एंडला राहील तेच मला करायचे आणि तेच सातत्यानं त्याला साथ देत असताना साथीदारा चांगला असावा. समालोचकाचा साथीदार आहे तो मात्र निश्चितच गुणसंख्या लेखक. सध्याच्या घडीला ती स्क्रीन देखील तितकीच महत्वाची, परंतु गुणसंख्या लेखक हा असा चांगलाच असावा तरच मात्र ती जोडी जमते. 33 धावा धाव फलकावर. सेकंड ओव्हर. लवकर लाईन पिक केली होती परंतु त्या लाईन मध्ये येऊ शकला नाही. टप्पा अचूक ठेवला होता जयेश खैरकरने. पाल लेग ब्रेकचा इथे वापर. चांगली विकेट किपिंग यष्टांच्या मागे. अचूक टप्पा पकडून मात्र जयेश खैरकरने नेहमी चांगली गोलंदाजी केली संपूर्ण RPL मध्ये. अंकुर सिंगच्या देखील टीम मध्ये हा खेळाडू मी खेळताना पाहिलेला आहे. त्याचबरोबर योगेश पेनकर घाऱ्याच्या टीम मध्ये आणि आता सध्या संकेत पाटीलच्या टीम मध्ये खेळतोय. शॉर्ट पिच बॉल उडवलाय. कमालीची फलंदाजी. माझ्याकडे ताकद देखील आहे, माझ्याकडे टायमिंग देखील आहे, माझ्याकडे नजाकत देखील आहे. या संपूर्ण गोष्टींचं परिपूर्ण असलेला अर्थातच प्रसाद गरज मैदानात फटकेबाजी करतोय, खेचतोय चौकार. बेकार गडी आहे, तापला आहे, गारठ्यात उपटी घालायला लागला आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 37 धावसंख्या धावफलकावरती आहे. धन्यवाद DJ सँडी. हा आवाज होता योगेश वाघ यांचा. आपली भाषा आपण जपण्याचं काम करायला हवं. त्याने आपली भाषा जपली. त्याची आदिवासी भाषा एवढी ऐकायला मजा वाटते. मला असं वाटते येत्या काळामध्ये असंही होईल की एखादा आगरी समालोचक पुढे येईल आणि त्याची भाषा ऐकल्यानंतर आपल्यालाही मजा येईल. कारण आपण बोलतो ती भाषा म्हणून आपल्याला तिचं एवढं वाटत नाही. मराठी माणूस जर का तुम्हाला US ला भेटला तर आपण त्याला कसे शोधतो? कारण तिथे कोणी बोलणार नाही, तिथे सगळे इंग्लिश बोलणार आहेत. म्हणून तो मराठी भेटला कोण बोलणारा किंवा अगदी बाहेरच्या देशात कुठे भेटला तर आपल्याला तो हवा असं वाटतो. तसंच आहे, आपण भाषा बोलतो आगरी म्हणून आपल्याला काही वाटत नाही, परंतु इथून तुम्ही कोल्हापूरला पाठवा त्याला आगरी बोलायला, पहा त्याच्यावरती किती लोक प्रेम करतील. म्हणून मला असं वाटतंय की येत्या काळामध्ये आगरी भाषेत देखील समालोचन करणारा एखादा समालोचक पुढे यावा. आणि भाषा हा फक्त माध्यम आहे. ल न न अशा गोष्टी अनेक चुका होतात. जे सुशिक्षित आहेत त्यांनी चुकू नये ही गोष्ट ठीक आहे, त्यांनी बदलाव करावेत. परंतु जो लहेजा टिकून जर का आपण भाषा लोकांपर्यंत पोहोचवली तर मला असं वाटतं IPL चे ही दरवाजे सहज खुले होतील, यात शंका नाही. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा धावफलकावरती आहेत. संकेत पाटील विरोधात प्रसाद गरज.
पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ समाप्त झालाय. फिल्डिंग विखुरली गेलेली आहे. आता पाहायचंय की प्रसाद गरतला, कुणाल नाईकला संकेत पाटील कशा पद्धतीने थांबवेल, कारण हे सर्व खेळाडू रायगडातून व्यावसायिक संघामध्ये देखील खेळतात, यात शंका नाही. सानपाड्याचे अतुल पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. संकेत समोर कुणाल नाईक, 37 धावा धावफलकावर. पुढे ठेवलाय चेंडू आणि 30 तर चुकी केले. प्रसाद गरतने आक्रमण चढवलं होतं, आता कुणाल नाईक त्याच्या सोबतीला आलाय. भिंगारीने इथे षटकार ठोकलाय. याला कैसानं झपाटलं. मॅच मध्ये अगदी फटकेबाजी करत प्रेक्षकांची मन जिंकत असताना सलामीवीर प्रसाद गरत आणि त्याचबरोबर कुणाल नाईक, जासईचे अनुपजी पाटील ते देखील या सामन्यांचा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अशी फटकेबाजी झाल्यानंतर सगळेच जण खुश, तेही जासईवरून खुश असतील, यात शंका नाही. 43 धावा 43. संकेत पाटील, काय असेल उत्तर त्याच्या गोलंदाजीमधून फलंदाजांसमोर. शॉर्ट पिच बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल वळवलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. 1 धाव. या घडीला संकेत पाटीलने एकच गोष्ट हेरावी की जरी विकेट मिळाली नाही तरी सुद्धा निर्धाव चेंडू टाकणं गरजेचं आहे, कारण धावा जर का थांबल्या तर दबाव तयार होऊ शकतो. विकेट मिळाली तर मला असं वाटतं की गोल्डन चान्स असेल, गोल्डन विकेट होऊन जाईल ती या टीमसाठी. 44. 9 चेंडू 34 वरती खेळतोय. 100 पार धावा केल्यात आतापर्यंत प्रसाद गरतने. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, कुणाल नाईकने ते क्रीज सोडले आणि यस, इट्स विकेट. रनआउटच्या स्वरूपात का होईना परंतु इथे विकेट प्राप्त केले ती संकेत पाटीलच्या टीमने. फलंदाज बाद. ऑन स्क्रीन तुम्ही गुरुदादा म्हात्रे यांना पाहताय. मगाशी कॉमेंट्री बॉक्स मध्ये होते, कांचनजी तुमच्या समवेत चर्चा करत होते. असं नाहीये की स्पर्धा हातात घेतली म्हणजे सर्व गोष्टी जुळून येतात. जुळून येत नाही, त्या जुळून आणाव्या लागतात. कित्येक छोट्या 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 गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. सन्माननीय कैलासदादा म्हात्रे, त्याचबरोबर नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिकेचे गणेशजी म्हात्रे साहेब आणि योगेशजी म्हात्रे साहेब, सन्माननीय कुमारजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. प्रसाद गरतची विकेट. 5 चेंडू कुठे फार मागे ठेवला, त्यानंतर वळण घेतलं. या मॅच मध्ये सध्याच्या घडीला संकेत पाटील समोर एकच आव्हान दिसते, ती म्हणजे प्रसाद गरतची विकेट. 44 धावा झाल्यात. नवीन बॅटर मैदानावरती रोशन पाटील. आडव्या बॅटने काय फटका खेचलाय, गेलाय 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 बॉल, सीमा रेषा पार गेलाय. षटकार प्रसाद गरतचा. संपूर्ण क्रीडांगणभर एकच चर्चा चालू आहे. जे जे प्रेक्षक ऑनलाईन पाहतायत, लाईव्ह पाहतायत, आपल्या मोबाईल वरती, टॅब वरती, टीव्ही वरती, त्या सर्वांना मंत्रमुग्ध करून ठेवलंय ते प्रसाद गरतने. जिथे दावा येत नाही, 40-50 धावसंख्येमध्ये डाव अडखळला जातो, मॅच बनते, टाय होतात, सुपर ओव्हर होतात, तिथे या पठ्ठ्याने 11 बॉल 40 ठोकल्यात. कमालीची फलंदाजी करतोय आणि ते देखील संकेत पाटीलच्या विरोधात. एक लांबचीन गोलंदाज मुरबीचा. शॉर्ट पिच समोर खेचला, क्षेत्ररक्षक आहे, प्लॅन झाला एक्झिक्यूट. जी विकेट हवी होती ती मात्र इथे प्राप्त केले संकेत पाटीलने. आता मॅच मध्ये मजा येईल, परंतु प्रसाद गरतची फलंदाजी आवडली असेल
तिसरी मॅच खेळताना 100 पार धावा करणारा एकमेव खेळाडू RPL सीझन 5 मधला प्रसाद गरत माघारी परत असला तरी सुद्धा त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिला खेळाडू ठरला या RPL मधील या सीझन 5 मधील ज्याने 100 पार मात्र धावा केलेल्या आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स टू प्रसाद, परंतु तो इथे माघारी परतला आहे. नक्कीच स्पर्धा आणि खरोखरच या सामन्याचा देखील बरेच प्रेक्षक इथे आनंद घेत आहेत आणि लाईव्हच्या माध्यमातून देखील बरेच प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. सर्वांचं स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे दुश्मी खारपाडाच्या सरपंच नेत्राताई महेंद्र घरत हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. त्याचबरोबर विघ्नेश ठाकूर, सिद्धार्थ ठाकूर, मनोज ठाकूर आणि बाबू देसले दुश्मी यांकडून नक्कीच कैलास शेठ म्हात्रे, गुरु शेठ म्हात्रे आणि या रायगड प्रीमियर लीगला नक्कीच शुभेच्छा आहेत. अनेकांच्या शुभेच्छा येतात, त्या सर्वांचा आपण स्वीकार करूया. कारण जे दमदार आयोजन केलंय खास करून रायगड प्रीमियर लीग डे नाईट फॉर्मॅट मध्ये होणार याचा विचार देखील कोणी केला नसेल. कारण रायगडातील खेळाडू 14 तालुक्यातील खेळाडूंना एकत्रित आणायचं डे नाईट फॉर्मॅट मध्ये. म्हणूनच सुरुवातीला प्रसादने सांगितलं, संकेतने सांगितलं, सर्वांनी सांगितलं की तुम्ही 3 कंडिशन्स मध्ये आम्हाला इथे खेळण्यासाठी सर्व काही गोष्टी उपलब्ध करून देतात. छान असं क्रीडांगण, फ्लड लाईटची उत्तम व्यवस्था, कडाक्याची थंडी आहे, हिवाळ्यामध्ये प्रेक्षकांची गर्दी, सर्व काही जमून आणलंय ते आई ग्रुप अर्थातच कैलासदादा म्हात्रे आणि गुरुदादा म्हात्रे यांनी. म्हणूनच हा महाकुंभमेळा अनुभवण्यासाठी तमाम क्रिकेट रसिकांची इथे गर्दी होते. सर्वांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूया. सलामीवीर गारद झालेत, नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय तो सिद्धेश शिंदे. आता संकेत पाटीलची गोलंदाजी बहरेल यात शंका नाहीये, परंतु हा त्याचा होता शेवटचा चेंडू. जाता जाता का होईना त्याने बाद केलं ते मात्र प्रसाद गरतला मोठा अडथळा त्याने दूर केला. 3 षटक बाकी आहेत, 3 षटक्या धावा झाल्या त्या 51. पाहूया पुढच्या 3 षटकांमध्ये कितपत धावा होतील. तर काही सन्मान आपण घेतोय. अच्छा, या रात्रीमध्ये पाहायला गेलं तर अतिशय चांगली कामगिरी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिली. ते उत्कृष्ट असे पंच आणि खरोखरच एक रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्यांना पंचांच्या भूमिकेची नक्कीच साथ मिळाली, ज्या पद्धतीने त्यांचं योगदान या स्पर्धेमध्ये राहिलं आजच्या रात्रीमध्ये, ते आमचे दीपक पाटील पळसपे, दीपक पाटील पाली यांचा आपण सन्मान करूया. पंचांच्या भूमिकेमध्ये ते आज आपल्याला पाहायला मिळाले. कैलास शेठ म्हात्रे आणि गुरु शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते दीपक पाटील पाली यांचा आपण सन्मान करतोय. बघा, रायगड प्रीमियर लीग मध्ये खरोखरच स्थानिकांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं काम जर केलं असेल ते एकमेव कैलास शेठ म्हात्रे आणि गुरु शेठ म्हात्रे. याचबरोबर आमचे रमेश दादा म्हात्रे सागाव डोंबिवलीवरून, नक्कीच रमेश दादांचं खूप चांगलं योगदान या स्पर्धेमध्ये राहिलंय. त्यांचा देखील हा सन्मान इथे आपण पाहतोय. तर या पंचांचं चांगलं काम आज आपण दोन्ही पंचांचा सन्मान इथे आपण पाहिला. आताच जे सन्माननीय नगरसेवक आमचे गणेश म्हात्रे साहेब उपस्थित झालेले आहेत, त्यांचा आपण इथे सन्मान करतोय. करावेचे नवी मुंबईचे नगरसेवक आदरणीय गणेश म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत
आणि पाहायला गेलं तर तिकडे भाचा स्कोरिंग मध्ये आहे, खानच्या पालकर. तर सन्माननीय नगरसेवक गणेश म्हात्रे साहेबांचा हा शुभ सन्मान इथे केला जातोय. याचबरोबर आमचे उद्योजक आदरणीय योगेश म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. मी दादांना विनंती करेन की यावं, आपण आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. योगेश दादा म्हात्रे यांचा हा शुभ सन्मान होतोय, उद्योजक आहेत. त्याचबरोबर आमचे कुमार भुईर साहेब, कुमार भुईर साहेब आणि गुरु शेठ यांचे साडू देखील आहेत. साडूंची स्पर्धा पाहण्यासाठी ते आलेले आहेत. कुमार भोईर साहेब यांचा हा शुभ सन्मान इथे होतोय. यस, तर काही सन्मान आपण नक्कीच या इनिंग नंतर घेऊया. बोलूया आपण मॅच कडे. धन्यवाद संदीप सर. सन्मान पाहुण्यांचे मुख्य मंचावरती होत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. परंतु हे सन्मान होत असताना महत्वाचा गडी मात्र इथे बाद झाला, अर्थातच रोशन पाटील. त्याची विकेट, बाळाची विकेट मात्र इथे प्राप्त केले सचिन मोरेने. जे क्रिकेटचे जाणकार आहेत ना, त्यांचे शब्द काही ठाऊक असतात की आता मॅच चालू झाली, आता मॅच थांबली. मग समोरच्याला टेन्शन येऊन जातं, आता मॅच थांबली कुठे, मॅच तर चालू आहे, मॅच तर बंद कशी झाली. हे जे शब्द असतात प्रेक्षकांमधले, काही खेळाडूंना या गोष्टींबद्दल बरंच काही माहिती असतं. त्यांचं प्रिडिक्शन असतं. खास करून मी प्रवीण दुगाड्यांबद्दल बोलेल. त्यांचे प्रिडिक्शन मला असं वाटते की 99% खरे असतात. 51 धावसंख्या 3, माफी असावी, धावसंख्या 51 आणि विकेट गेल्यात त्या मात्र 3. चौथा षटक, चांगली गोलंदाजी सचिन मोरे कडून, बिट्टू कडून. पहिल्या मॅच मध्ये देखील या गोलंदाजाने आपल्या संघाला सावरलं होतं. तेव्हा त्याने एकच षटक टाकलं होतं, तेव्हा त्याने 3 विकेट घेतल्या होत्या. आता सचिन मोरे धावून आलाय, कारण 3 ओव्हर मध्ये जे वादळ आलं होतं, सुनामी आली होती प्रसाद गरजची, तो माघारी परतलाय. त्याने 3 ओव्हर मध्ये 51च करून दिल्या. कम्मालीचे षटक, नेरेचा हा गोलंदाज बिट्टू टप्पा अचूक ठेवतोय, वळण देतोय. उंचपुरा गोलंदाज आहे, टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय. एक तर उंची या गोलंदाजाकडे, रिदमिक ऍक्शन आहे, वेग देखील आहे, टप्पा अचूक आहे, गती आहे, सर्व काही या गोलंदाजाकडे. त्याच जोरावरती त्याने मात्र या फलंदाजांना थांबवलंय. मागच्या 4 चेंडूंमध्ये 1 विकेट त्याने घेतले, एकही धाव दिलेली नाहीये. 51. कदाचित हा व्हाईट बॉल असावा. यस पंच इथे इशारा करतायत. कालही आपण असंच पाहिलं, काय गोलंदाजी राहिली विघ्नेशची, त्याच्या साथीदारांची. मॅच टाय वरती टाय. मागच्या 4 दिवसांमध्ये हेच घडतंय. भरपूर आहेत. वर टॉवर रसायनी हा संघ दाखल झाला. टॉप 16 मध्ये रजतची चांगली गोलंदाजी राहिली. पुन्हा धीम्या गतीचा बॉल होता, डायरेक्ट हिट इथे झालाय, चान्स बनले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट झाले, परंतु पंच इथे रेफर करतायत थर्ड अंपायर. बॅटर पोहोचला की नाही याबद्दल शंका आहे पंचांना. पंचांचा इशारा येतोय, इट्स नॉट आउट. फलंदाज नाबाद. 2 धावा मात्र इथे जोडल्या जातील. एका क्षणाला असं वाटलं की मात्र हा फलंदाज पोहोचलेला आहे. रोशन होता, सिद्धेश शिंदे, आणि इथे डायरेक्ट हिट झाला तेव्हा फलंदाज मात्र तिथे पोहोचला. यस, पंचांचा निर्णय अचूक निर्णय. धन्यवाद. रमेश म्हात्रे सर आमच्या समवेत आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. प्रसाद गरज बाद झाल्यानंतर धावगती किती ते थांबवण्याचं काम, ब्रेक लावण्याचं काम, महारथ ओढलेला तो देखील 5 घोड्यांनी नाही 10 घोड्यांनी धावत होता. त्या 10 घोड्यांना लगाम घालण्याचं काम सचिन मोरेने मात्र केलं. समोर रोशन. आता सचिन मोरेचं स्वागत केलंय डाऊन द ग्राउंड. कामोठेचा राक्षस, राक्षस नाही तर महाराक्षस रोशन म्हात्रेच्या बॅट मधून आलाय. हा टोले जंग, समोरच्या दिशेने षटकार.
बाबा घुमायला घुमायला तो बाहेर षटकार हे बबल्याच्या बॅट मधून वडा वाडे देखले 6 षटकार देखले तोच बबल्या देखत कठीण बारी मारी तो यो कांचनजी यमाराईचे खन्नाचे बॉल गेल्यानंतर गोलंदाजांसाठी या क्रिकेटमध्ये शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये काहीच उरलेलं नाही असं कुठेतरी वाटतं. असे अनेक खेळाडू आहेत, असे अनेक समालोचक आहेत ज्यांनी समालोचन केले त्यावेळी ते खेळलेले देखील आहेत. कारण 6-5 चेंडू इतके चांगले टाकले आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती जो काही आक्रमण केलं गणितच बिघडवून टाकलं. कारण या अगोदर 51 धावांचा तडाखा सोसावा लागला होता. 3 ओव्हरमध्ये 51. सचिन मोरे 5 चेंडू फक्त 3. शेवटच्या चेंडूवरती आला तो षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 60 वरती. 15च्या सरासरीनं धावसंख्या ते झाले 60. त्या अगदी जुन्या आठवणींबद्दल आपण चर्चा करत होतो. रॉयल कलंबोली हा संघ आज या स्पर्धेतून बाहेर गेला, परंतु रॉयल कलंबोली हलक्या चेंडूवरचं ते क्रिकेट, त्यानंतर मात्र नेव्हिया खन्ना अशा अनेक गोष्टी घडत गेलेल्या आहेत. क्रिकेट बदलत गेल्या, स्पर्धा बदलत गेल्या, स्पर्धेची बक्षिसं बदलत गेली, पारितोषिक आली. कुणी विचार देखील केला नसेल की तेव्हा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी एक छोटी ट्रॉफी असायची 25 रुपयाची. त्या ट्रॉफीची किंमत असायची आता 2.5 लाखाची, 4 लाखाची, 5 लाखाची, 6 लाखाची 4 व्हीलर मात्र आलेली आहे. म्हणजे क्रिकेट कुठे जाऊन पोहोचलेलं आहे. हे सर्व आयोजक मंडळी तुमच्यासाठी देतात. त्याच्या मागचं कारण एकच आहे की ग्रामीण भागातील क्रिकेटर्सनी आणखी पुढे यावं आणि आपल्यासाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म सेट करून घ्यावा आणि या प्लॅटफॉर्मवरून एक उंच भरारी त्यांनी आपल्या आयुष्यात घ्यावी आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये क्रिकेट रूपी आयुष्यामध्ये एक प्रावीण्य प्राप्त करावं. हाच एक फक्त त्या आयोजकांचा हेतू आणि तोच हेतू घेऊन कैलासदादा म्हात्रे, गुरुदादा म्हात्रे आणि रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संपूर्णपणे पदाधिकारी तुमच्या आमच्या सर्वांसाठी RPL घेऊन आलेले आहेत. 4 ओव्हर धावसंख्या 60. आडव्या बॅटने बॉल फेकून दिला. नटराज स्टाईल सिद्धेश शिंदेच्या बॅटमधून आला. वेळ लागत नाही, खरोखरच चित्र बदलायला वेळ लागत नाही. प्रसाद गरजची विकेट जेव्हा संकेत पाटीलने घेतली त्यानंतर सचिन मोरे आला, त्याने निर्धाव चेंडू टाकायला सुरुवात केली. असं वाटलं की कमबॅक करतोय हा संघ, परंतु शेवटच्या चेंडूवरती रोशनने षटकार खेचला आणि त्यानंतर सिद्धेशने देखील रोहित पाटील वरती आक्रमण केलं. धावसंख्या 66. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना सानवे अँड गोल्डी 11 MD खारकर प्रतिष्ठान उल्वेनोड बामणडोगरी हा संघ. वेगवान चेंडू समोर खेचलाय, लॉंगॉनच्या अगदी बाजूने काढलाय, बॉल चाललाय डगआउट मध्ये. सांगतोय सिद्धेश आहे, घाबरू नका, खेचतोय चौकार. थंडी कमी होती म्हणून बॅटर तापले नव्हते. आता या कडाक्याच्या थंडीमध्ये सर्व बॅटर तापलेले आहेत. धावा थांबल्या होत्या 5 दिवसांमध्ये. 5 दिवसांमध्ये 50 पार 60 पार जातच नव्हत्या. 5व्या षटकात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 70 वरती. कमालीची फलंदाजी. पहिल्यांदा प्रसाद गरज, त्यानंतर सिद्धेश शिंदे आणि रोशन म्हात्रे. थांबवावं लागणार आहे. रोहित पाटील थांबवावंच लागणार आहे. तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचंय, टॉप 16 मध्ये जायचंय तर तुम्हाला थांबणं गरजेचंच. समोरच्या संघाचे विकेट घेणं गरजेचं आहे, त्यांच्या धावा थांबवणं गरजेचं आहे. नाहीतर हे फलंदाज सुसाट वेगाने मात्र पुढे चाललेले. 70 धावा धाव फलकावर. 70 वरती 3 विकेट गेल्यात. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना फटका इथे फसलाय. विकेट हवी होती. लॉंगॉनचा फिल्डर येतोय कॅच खाली. सिद्धेश शिंदेला परतावं लागेल. धक्का क्रमांक 4. धावसंख्या 70. RPL ची स्पर्धा चालू आहे आणि RPL च्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या संपूर्ण गेले 5 वर्ष
5 वर्षांपेक्षा मी म्हणेल की कित्येक समालोचकांना घडवण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते गुरु आदरणीय टीके माळी सर यांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचे सुपुत्र आहेत, समालोचन देखील करतात, उत्तम देखील आहेत. रायगड भूषण पुरस्काराने ते सन्मानित आहेत आणि इस्रो कंपनीचे देखील ते नामवंत अधिकारी देखील आहेत. हे देखील विसरून चालणार नाही. या गोष्टीचा उल्लेख करावा या स्पर्धेच्या निमित्ताने मला असं वाटतंय, कारण ते तितकंच महत्वाचं आहे. 70 धावा, 4 विकेट. पहा अध्यक्ष साहेब देखील उपस्थित झालेत. कॅमेरा बंद जरा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सगळी आमची मंडळी इकडे उपस्थित झालेली आहे. MRI ची चर्चा चालू होती, अगदी जुन्या क्रिकेट बद्दल चर्चा चालू होती आणि पहा संपूर्ण मंडळी अध्यक्ष साहेब संदीप पाटील, मच्छिंद्रजी पाटील, टीके माळी सर आणि त्यांचे सुपुत्र. हे क्षण आहेत. ही स्पर्धाच अशी RPL की जी सर्वांना एकत्रित घेऊन येते. ही सर्व मंडळी, सर्वांचं सहर्ष स्वागत. अध्यक्ष साहेबांनी तर सर्वांना बांधून ठेवलंय. मच्छिंद्र पाटील सर देखील तिथे उपस्थित आहेत. मराठी, हिंदी, इंग्लिश म्हणजे येत्या काळामध्ये पुढील 3 ते 4 वर्षात इंग्लिश आणखी चांगली होणार. बाट अडकली होती कुठेतरी, लॉंगॉनच्या दिशेने हा चेंडू चाललाय. फक्त एकच धाव. खरं तर यांचा वारसा समालोचनाचा हळूहळू आणखी नवीन मंडळी पुढे घेत चाललेली आहे. त्यांचे विशेष कौतुक, कारण मंदिराचा पाया तितकाच महत्वाचा आणि मंदिराचं कळसही तितकंच महत्वाचं. कळस पाया यांनी रचलाय, कळस आजकालची नवीन पिढी मात्र रचत आहे. त्यांचंही कौतुक असेल. 71 धावसंख्या. शेवटचे काही चेंडू मात्र या षटकातील शिल्लक आहेत. रोहित पाटील त्याच्यावरती पहिल्यांदा आक्रमण केलं. एक षटकार एक चौकार त्याच्या विरोधात मात्र आला. बारक्या कांबळे संपूर्ण या मैदानातले आतमधली सूत्र हाती घेत असताना त्याला ठाऊक आहे की किमान 85च्या आतमध्ये तरी रोखूया. धावांचा पाठलाग होऊ शकतो, आपणही धावसंख्या उभारू शकतो, यात शंका नाही. बीट केलं. एक्सप्रेशन पहा, ते आवाज पहा. बारक्या कांबळे आणि त्याचबरोबर रोशन मात्र एकाच संघातील खेळाडू आहेत. थोडं हास्य एकमेकांमध्ये. टप्पा पडला त्यानंतर गिरकण बाहेर निघाला. रोहित पाटील 71 धावा, 71. फुल टॉस. फायदा उचलता आला नाही. गॅप मध्ये स्ट्रोक आहे. काय कमालीचा स्ट्रोक आहे. एका क्षणाला असं वाटलं की मात्र हा चेंडू फक्त 1 किंवा 2 धावा देऊन जाईल, परंतु बॉल गेला सीमारेषा पार. चौकार. खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 75 वरती 75. कित्येकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल कांचनजी पालकर जेव्हा त्यांनी आपली स्क्रीन हा स्कोर कार्ड पाहिला असेल की या रात्री गुलाबी थंडीमध्ये हा धावसंख्येचा वनवा मात्र कुणी पेटवला. त्याचं मागचं कारण एक आहे, प्रसाद गरत, सिद्धेश शिंदे, रोशन मात्रे आणि आता ही सर्वच मंडळी. परंतु या विपरीत आपण विचार केला तर जे अनुमान समायरा स्पोर्ट्स टेंबोडे ओवळे, RMSK YCC मुरबी या टीम कडे देखील बारक्या कांबळे, विके पाटील चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. त्याचबरोबर विनोद भगत देखील, सचिन चांगली बॅटिंग करू शकतो. करण हा महत्वाचा फॅक्टर असेल या मॅच मध्ये. कामरान असेल, रोहित असेल, प्रवीण घरत जो अगदी शेवटला येऊन सुद्धा सामना फिरवू शकतो. चांगले खेळाडू आहेत. मजा येईल या मॅच मध्ये, यात शंका नाही. 75. लास्ट ओव्हर साठी पुन्हा एकदा सचिन मोरे आलाय. बिट्टू. धावा थांबवणं गरजेचं आहे 85च्या आतमध्ये, कारण आजची सर्वाधिक धावसंख्या 84 आपण पाहिले. वरट्टावर रसायनी रजत मुंडेचा संघ मात्र टॉप 16 मध्ये पोहोचला. आज मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू निर्धाव. सध्याच्या घडीला सचिन मोरेच्या समोर एकच लक्ष आहे की हे 5 चेंडूंमध्ये या ओव्हरमध्ये मला फार कमी धावा द्यायचे, बचाव करायचे, फटक्यांपासून दूर ठेवायचे फलंदाजांना. पहिल्या चेंडूचा त्याने निर्धाव टाकलाय. हॅलो. तसे आमचे वासुदेव मामा म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. थोडे आज लेट आले ते. त्याचबरोबर आमचे कामोट्याचे भालचंद्र शेठ म्हात्रे, बंडू शेठ म्हात्रे आणि गोविंद शेठ पाटील हे इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो या व्यासपीठावरती. 75 धावा, 75. अंतिम षटक सचिन मोरे.
धीम्या गतीचा आणि- बॉल लेट पिक केला, पुल करण्याचा प्रयत्न, विनोद पुढे आला, नंतर थांबला, दुसरी धाव घ्यायची आहे आणि यस 2 धावा इथे मात्र घेतल्या जात आहेत. संदीप सर आणि ह्या कामट्याच्या मान्यवरांकडून काही आर्थिक सहकार्य आलेला आहे, त्याबद्दल त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. कुरुशेट 77 लॉस ऑफ 4 विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हेच करायचंय ते मात्र जय हनुमान स्मायरा स्पोर्ट्स टेंबोडे ओळे RMSK YCC मुरबी संघाच्या सचिन मोरेला. निर्धाव चेंडू टाकणं गरजेचं आहे. कमीत कमी धावसंख्या 77 झालेली आहे, जास्त करू द्यायचं नाहीये, परंतु एक वेगळ्याच बॅकलिफ्टने बॉल उचलला, पिकअप शॉट अमित पाटीलने खेचलाय, षटकार. अमित पाटीलचा पिकअप शॉट, षटकार. धावसंख्या 83-80 पार झाले आता. आणि खेक वेगवान चेंडू होता, खोदून काढलाय, डीप कव्हर मध्ये फिल्डर आहे, थोडा पुढे मागे करत मात्र त्याने चेंडू इथे अडवलाय. एकच धाव. धावसंख्या 84. आजची सर्वाधिक मोठी धावसंख्या 84 होती. शेवटचा चेंडू अद्यापही शिल्लक आहे. जय हनुमान स्मायरा स्पोर्ट्स टेंबोडे ओळे विरोधात टेंबोडे ओळे RMSK हॅलो, YCC मुरबी. ऍडव्होकेट अमित येवले आणि प्रवीण सर येथे उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. सनमॅन गोल्डी. शेवटचा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने बॉल निघालाय, तो मिड विकेटला. 1 धाव झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वी होतोय. शेवटच्या षटकात सचिन आला, त्याने धावा दिल्या. या षटकामध्ये मात्र 9 आणि या सर्वांची 11 धावा त्याने मात्र दिल्या. या सर्वांची गोळाबेरीज केली 6 षटकांची, तर तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचल्या. आजच्या दिवस रात्रीच्या खेळातील सर्वाधिक धावसंख्या 86. 87 धावांचा पाठलाग. अर्थातच 86 धावा सानव्यान गोल्डी 11 MD खारका प्रतिष्ठान उलवेनोड बामणडोंगरी टीमने इथे जमवलेले आहेत. 87 धावसंख्येचं आव्हान जे हनुमान स्मायरा स्पोर्ट्स टेंबोडे ओळे RMSK YCC मुरबी संघाच्या विरोधात इथं मात्र ठेवण्यात आलेलं आहे. 6 ओव्हर 87चं टार्गेट. चार. तर मामा या, वासुदेव मामा यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते काही सन्मान आपण इथे घेणार आहोत. आमचे भालचंद्र शेट म्हात्रे कामोठे यांना विनंती करेन की मामा या. संदीप सर. तर कामोठ्याचे आमचे भालचंद शेट म्हात्रे यांचा इथे सन्मान होतोय. तसेच आमचे बंडू शेट म्हात्रे, गोविंद शेट पाटील, कैलास शेट म्हात्रे, नक्कीच शुभास्ते हा सन्मान. त्याचबरोबर बंडू शेट म्हात्रे यांना देखील विनंती करेन की या आपण. त्याचबरोबर आमचे गोविंद मामा पाटील, तसेच गोविंद मामा पाटील यांचा देखील सन्मान आपण इथे घेणार आहोत. कामोठ्याचे हे मान्यवर आपण पाहतोय आणि खास करून ते त्यांच्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आलेले आहेत. आणि खास करून आई ग्रुपचे ही स्पर्धा कैलास शेट म्हात्रे यांच्यावरती असलेलं प्रेम, गुरु शेट म्हात्रे यांच्यावरती असलेलं प्रेम नक्कीच ते इथे आपल्याला दिसलंय. त्याचबरोबर अतुल ठाकूर सानपाडा, इथे अतुल शेट ठाकूर यावं आपण, आपला सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. युवा उद्योजक आहेत अतुल शेट ठाकूर, यांचा शुभ सन्मान होतोय. तसेच स्वप्नील आणि कौस्तुभ, स्वप्नील आणि कौस्तुभ
स्वप्नील भोर आणि कौस्तुभ काळपलेकर. ॲडव्होकेट अमित येवले हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आहे. आणि प्रवीण सर. ॲडव्होकेट अमित येवले आणि प्रवीण सर यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. याचबरोबर शेखर पाटील पेंदर चे आमचे युवा उद्योजक शेखर पाटील यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. शेखर पाटील या आपण. यस, आलेल्या सर्व पाहुण्यांचं यथोचित सन्मान इथे झालाय. आता बोलूया आपण या शेवटच्या सत्राकडे. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना, एक बिग फाईट काय घडेल याचं धावतं वर्णन पुन्हा एकदा मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू सो मच संदीप सर, समीर सर. या आपण बोलूया सामन्याकडे. मोठा सामना, मोठे प्रेक्षक, मोठी स्पर्धा. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ग्रेट टायमिंग. दॅट्स अ 6, सुपर 6, ब्रिलियंट स्टार्ट. दिलदार दिलाचा येस संदीप सर. दुतुमचे सुजित ठाकूर इथे आले, त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. स्वागत आहे आपलं. प्रेक्षकांच्या माहितीसाठी या दोन संघांमध्ये पहिला सामना झाला होता आणि शेवटचा सामना देखील दोघांमध्येच आपण पाहतोय. ओव्हर द विकेट. ओ व्हॉट अटॅकिंग स्ट्रोक. बारका ही इज ऑन द फार. यस, ब्रिलियंट स्ट्रोक. वन बॉल सीमा पार. अजून एक देखणा चौकार. उडवत गुल्लाल भडका आणि बैलगाडा शर्यतीचा नादला एकदम कडक. बैलगाड्या शर्यती आणि आम्हाला क्रिकेटचा नाद, या दोघांचा नाद मात्र खूप चांगला आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, नंतर मध्ये चौकार. बारक्या इज ऑन द फायर. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग. इज अ प्लेइंग ऑन द अराउंड ऑफ ग्राउंड. चौफेर फलंदाजी मैदानावरती. ब्युटिफुल बॅटिंग. बारक्याने पहिला षटकार मारला लोंगांच्या डोक्यावरनं, नंतर मारला चौकार. त्यानं मात्र डीप कव्हर रिझनमध्ये चौफेर फलंदाजी करणारा फलंदाज. आता मात्र 87 धावा काढायच्या आहेत. मगाशी याच संघाने 72 धावा याच संघाच्या विरुद्ध अवघ्या 4 षटकामध्ये चेस केल्या होत्या. आता करायच्या त्या 87. मोठा सामना, मोठे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. काय बोलायचं सांग. षटकार आणि चौकार. मगाशी देखील जीत खोत पहिल्या षटकामध्ये आला होता, तेव्हा बारक्यानं अक्षरशः 22-20 धावा कुठल्या होत्या. अप्रतिम फटकेबाजी केली होती. तर आमचे अनुप दादा पाटील जासेईचे दिबा पाटील यांच्या नावाने भरपूर मोठ्या स्पर्धा ते ठेवत असतात. ते या स्पर्धेचा आनंद घेतात. अनुप दादा, तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. 2 चेंडूमध्ये मोठे फटके. ग्रेट कमबॅक. किती मोठं अपील बघा, किती मोठं अपील केलंय बघा. 11 खेळू मैदानावरती, 10 खेळूंचा अपील आहे. 10 खेळूंचा अपील आहे मैदानावरती.
11 खेळू मैदानावरती फक्त एकच खेळूचा अपील नाही जो आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडनं आता आतमध्ये शिरकाव करतोय. बाकी 10 खेळून मोठं स्ट्रॉंग अपील केलंय. नशीब माई आपला बंद होता. बारक्या कांबळे फार महत्वाची विकेट आहे. माहिती आहे प्रेक्षकांना आणि खेळून देखील. संकेतला माहिती आहे किती महत्वाचा विकेट आहे. या दोन संघांमध्ये पहिला सामना झाला तेव्हा पहिल्या सामन्यामध्ये अशीच परिस्थिती होती. तेव्हा काढायच्या होत्या 72 धावा आणि या संघाने अवघ्या 4 षटकांमध्ये धावा पूर्ण केल्या होत्या. आता काढायच्या 87. तो सामना झाला ठीक 4 वाजता. हा सामना होतोय आता 10:30 वाजता. म्हणजे मजा येईल दोघांमध्ये कारण आता सामना अंडर फ्लड लाईट आहे. बघायचंय काय घडणार मैदानावरती. यस इट्स अ नॉट आउट. इज नॉट आउट. यस अल्ट्रा अल्ट्रा एज नाही आपल्याकडे. 55 दबाव नको. आपण सामना सुरू करूया प्लीज. दहा धापलकावरती आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीगचा हा 5वं पर्व. या पर्वातच सर्व काही आपण पाहतोय. पर्व 5वं आणि ह्याच्यातच सर्व काही अशी स्पर्धा आपण पाहतोय. आय ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024. आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व कैलास दादा, दोस्तीच्या दुनियाचा राजा आणि आमचे गुरु मात्रे या दोघांना माझी पूर्वी नगरसेवक भावी नगरसेवक आम्ही म्हणतो कारण त्यांचं समाजकार्य भरपूर आहे. त्यांच्या कार्याला आम्ही सलाम करतो. मग रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, असे भरपूर शिबिर त्यांच्या माध्यमातून पाहतोय. आधार कार्ड एक्झॅक्टली पंच कोणता रिव्ह्यू हवाय. सुनील सर आणि रवी पाटील सर प्लीज जरा बघा. रवी सर रिव्ह्यू कोणता हवाय बघा. बॅटकटचा अल्ट्राएज आपल्याकडे नाही आणि माईक पण बंद होता. दोन्ही माईक बंद होतं. कॉमेंटरचं पण माईक बंद होतं. तेही 2 माईक बंद होते. रवी सर बघा प्लीज. रविदा आतमध्ये जाऊन बघा ते कुठलं एक्झॅक्टली पाहतात. 1 मिनिट आम्ही रवींद्र सर येतील आतमध्ये. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी जी रायगड ठाण्याला आपण गर्दी पाहिली होती ना तीच गर्दी आपण पाहतो. हे दर्दी प्रेक्षक आहेत. 10 वाजून रात्रीचे 35 मिनिटं होतात. तापमान मैदानावरती फार कमी झालंय. 19 अंश सेल्सिअस तापमान आलंय. खूप गारठ आहे मैदानावरती. अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. रात्र वैऱ्याची आणि चंद्र आहे साक्षीला. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. रायगड प्रीमियर लीगचा सामना आपण पाहतोय. या दोन संघांमध्ये पहिला सामना झाला आणि तेव्हा सामना 72 धावा चेस करायच्या होत्या. अवघ्या 4 षटकांमध्ये त्या धावा चेस झाल्यात आणि तेव्हा बारक्यानं 20 धावा काढल्या, विकीनं 22 काढल्या. आता मात्र 87 काढायचे आहेत. बघायचं जो जीता ओ सिकंदर, जो हरला तो स्पर्धेच्या बाहेर. आणि अशा नॉकआउट परिस्थितीमध्ये हा सामना आपण पाहतोय. वातावरण टाईट कारण सामना आहे फाईट मैदानावरती. फार टाईट सामना होणारा यात तिळमात्र शंका नाहीये. दोघांमध्ये चर्चा होते. 10 धावा झाल्यात. बारक्यानं पहिला षटकार घेतला लॉंगाच्या डोक्यावरनं. दुसरा चौका डीप कव्हरला स्क्वेअर कटच्या माध्यमातून आणि तिसरा चेंडू बारक्या डॉट झालाय. रवींद्र पाटील सर मैदानावरती जात असताना सुनील पाटील सर असतील. काल ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की रायगड प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत असा विक्रम झाला नाहीये. तो अनिल पाटील यांचे सुपुत्र विघ्नेश पाटील यांनी तो विक्रम केला. मेडन षटक फेकलाय. 5 वर्षा पर्वामध्ये कधीच मेडन षटक आपण पाहिलं नाहीये. ते दाखवले या मैदानावरती. अनिल दादा पाटील यांचे सुपुत्र विघ्नेश पाटील जो लेदर क्रिकेट खेळतोय आणि त्याचं भविष्य उज्ज्वल आहे हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आणि या गर्दीमध्ये रंगतोय हा सामना. संदीप पाटील सर असं वाटतं की आजच फायनलचा सामना खेळला जातो की काय. कारण एका बाजूला धडाकेबाज चषक सुरू आहे मुरबाडला आणि आपण रायगड प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतोय. 7000 पेक्षा जास्त प्रेक्षक हा सामना युट्यूबच्या माध्यमातून पाहतात. सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कुठेही जाऊ नका. फार मोठा सामना आपण पाहतोय. आजच्या स्पर्धेमध्ये एक संघ आपण क्वालिफाय होताना पाहिलाय. वरट्टावर रसायनी संघ रजत मुंडेचा आणि या 2 संघांमध्ये एक संघ क्वालिफाय होईल. एक कोणता संघ असणार आहे ह्याची उत्कंठा शिकायला पोहोचते. चर्चा भरपूर होतात. चर्चेला उधाण आलंय आणि तेही पहिल्या चेंडूपासून. कारण 2 संघांमध्ये जेव्हा सामना फाईट होतो तेव्हा वातावरण देखील टाईट होतं मैदानावरती. नाहीये एज नाहीये. सामना आपण सुरू करा. आम्ही चेक केला इथे. चला सुरू करा सामना. प्रेक्षक ज्या प्रेक्षकांना ती भरभरून प्रेम करतो त्या प्रेक्षकांना आम्ही अभिवादन करतो. कारण पहिल्या दिवसापासून हे बघू शकाल स्क्रीनवरती बघू शकाल आपण. दूध का दूध पाणी का पाणी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून क्लॅरिटी विथ क्वालिटी.
येस ऍब्सोल्युटली. बघू शकाल आपण स्क्रीनवरती. 95 जास्त दबाव नको प्लीज. चला आपण खेळ सुरू करूया. 3 चेंडूचा खेळ संपला. 10 धावा 10 फलकावरती. 87 धावांचा डोंगर उभा करायचा आहे आणि डोंगर उभा करण्यासाठी भरपूर समस्यांना तोंड द्यायचं आहे. गुड बॉलिंग, गुड कमबॅक फ्रॉम द जीत खोत. जीत खोतनं सुंदर कमबॅक केलाय. बारक्याला थांबवणं बघायचंय किती कठीण असणार आहे. दुसऱ्या बाजूला विकी पाटील ज्यांना मागच्या सामन्यामध्ये येस येस सर्वांना विनंती आहे की यापुढे एस साठी कोणत्या रिव्ह्यू मागू नका, कारण अल्ट्रा एज आपल्याकडे नाहीये. एवढी अजून सुविधा आपल्यापर्यंत नाही पोहोचलेली आहे. विनंती असावी. रवींद्र पाटील सरांनी ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. येस चला. जीत खोत वंडरफुल कमबॅक. वेगवान गोलंदाज पंचांना पार करतो. राईट अमोर द विकेट. ओ लवली ड्राइव, स्ट्रेट ड्राइव अलॉंग द कार्पेट. चांगला क्षेत्ररक्षण मात्र चेंडू जाईल सीमा पार. येस ऍब्सोल्युटली 4 रन्स पाहिजे. जबरदस्त जबरदस्त टायमिंग शॉट डीजेचा. बारक्यानं सामना जिंकवायचा आहे. मध्ये दिरक्या नंतर देऊ, मध्ये बारक्याची फिरकी अगोदर बघू. चांगला प्रयत्न होता. यस कैलास दादा. येस अल्ट्रासाठी कोणता रिव्ह्यू मागायचा नाही. आमचे लाडके आयोजक कैलास शेठ म्हात्रे आमच्या यस यस ऍब्सोल्युटली इम्प्रोवायझेशन शॉट. वन बॉल सीमा पर चौकार. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. बारक्या इज ऑन द फायर. ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम द बारक्या. मैदानाच्या चारी बाजूला फक्त धावा धावा आणि फक्त धावांचा सुलसुलाट. अप्रतिम फटकेबाजी बारक्याच्या माध्यमातून. कधी स्क्वेअर कट करतोय, कधी लॉफ्टेड दाखवतोय, कधी स्ट्रेट ड्राइव करतोय, कधी इम्प्रोवायझेशन दाखवतोय. ग्रेट बॅटिंग फ्रॉम बारक्या. इज ऑन द फायर. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट फ्रॉम द बारक्या. एकूण धावा धापलकावरती आल्या त्या 18 धावा. बिनबाद दमदार सुरुवात. Final delivery of the first power play over. What a batting and what a great start from the Barkya. Lovely. जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी. जबरदस्त. 2,87,000 सबस्क्राईब टप्पा पार केलाय आणि आमचा 3 लाखाचा टप्पा या रायगड प्रीमियरला पूर्ण कराल अशी तुमच्याकडे अपेक्षा बाळगतोय. अप्रतिम फटकेबाजी. लास्ट डिलिव्हरी. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर. ओ चुकीचा फटका. बघायचंय बारक्या धोक्यात आणि धोक्याची घंटा. ओ माय गॉड. What happened is there? Pressure, pressure and lot of pressure. प्रेशर काय असतं? सोपा झेल बारक्याचा सोडलाय. स्ट्राईक बारक्याला मिळणार. षटकाचे उद्देश सांगता 19 बिनबाद. कॅच सोडली. आता तू काय सांगायचा हिसाब नाही. तो हा कोणाची कॅच सोडली आहे. यस कैलाश म्हात्रे यांचे सर्वात लाडके खेळाडू कोण असतील तर मात्र बारक्या. कारण पहिल्या IPL मध्ये बारक्याला त्यानं घेतलं होतं. नंतर आता उस्मानवरती प्रेम. खूप खूप सुंदर स्पर्धा. बारक्याचा झेल का सुटला याचं कारण आहे प्रचंड प्रेशर. बारका झेल का सुटला याचं कारण प्रेक्षकाने केलेला आरडाओरडा. बारक्याचा झेल का सुटला? मगाशी झालेला प्रेशर आणि त्याचमुळे प्रेशर. यस निश्चित. पहिल्यांदा आर्केडिके आपण परिसरामध्ये पाहिली. त्यानंतर कैलाश म्हात्रे याने पहिल्यांदा बारक्याला पसंती दिली आणि ती फायनल देखील बारक्याने जिंकून दिली होती आर्केडिकेला. आणि तो फेवरेट प्लेअर कैलाश म्हात्रे यांचा तो बारक्या मैदानावरती. मी मगाशी कारणामांचं केली की बारक्याचा झेल का सुटला. प्रेशर प्रेशर प्रेशर. प्रेशर घेतलं तर तुम्ही तुमचा खेळ करू शकणार नाही आहात. कारण जर तुम्ही प्रेशर घेतला तुमचा नैसर्गिक खेळ दाखवू शकणार आहे. त्यामुळे मी आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द टीम्स प्लीज प्ले फ्रँकली. डोंट टेक अ प्रेशर. End of the first over 19 without loss. What a great batting from the Barkya. Strike ला बारक्या. विकी मात्र अजूनही आमचे सर्वांचे लाडके विलास दादा आमचे पापडीचा पाडा हे देखील सामन्याचा आनंद घेतात. स्वागत आहे विलास दादा तुमचं देखील. आणि त्यांच्याकडून विलास गरत यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 3,000 आणि विकेट हॅट्रिक साठी 3,000 आणि लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस त्यांची चौकार हॅट्रिक साठी. यस खूप खूप धन्यवाद. विलास शेठ पापडीचा पाडा यांच्या माध्यमातून येणाऱ्या लवकर डिसेंबरमध्ये स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यांच्याकडनं 3,000चं पारितोषिक चौकार आणि षटकारसाठी. थँक्यू. 19 धावा धापलकावरती. चला सामना सुरू करूया. 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 संघांमध्ये पहिला सामना झाला आणि पहिला सामना जिंकला होता तो यस जानमान सायरा स्पोर्ट्स टेंबोरे ओवले. स्मायरा स्पोर्ट्स टेंबोरे ओवले
RMSK YCC मोरबी संघानं आणि या दोन संघांमध्ये 30 फाईट होते. मगाशी 72चं टार्गेट, आता मात्र 87चं टार्गेट. बघायचं सामना कोण जिंकणार. मजा येईल सामन्यामध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, वेगवान गोलंदाज येतोय तो मात्र प्रणित ठाकूर येतोय दुसऱ्या एंडकडनं. बघायचं प्रणित थांबू शकेल का. विकी अजूनही नॉन स्ट्राईकला. विकीने देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगली फलंदाजी केली मागच्या सामन्यामध्ये. मात्र बघायचं प्रणित देखील चांगला गोलंदाज आहे, कशी कामगिरी करणार. क्लीन बॉल, ओ लवली, व्हॉट अ हिट, ग्रेट बॉलिंग आणि पहिला चेंडू त्रिफलाचीत बाद. बारक्याला परतावं लागणार आहे आणि बारक्या इज वॉकिंग बॅक. बारक्या आउट झाला, नाहीतर बारक्याला आउट केलं. खरी ताकद आहे गोलंदाजाची. परफेक्ट ब्लॉक ऑल. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ पीस ऑफ डिलिव्हरी, सच अ ब्रिलियंट बॉलिंग फ्रॉम द प्रणित ठाकूर. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. दुतुमचा खेळू बारक्यासारख्या फलंदाजाला क्लीन बॉल केलं. ओ माय गॉड, काय रिॲक्शन होती बघा. जी रिॲक्शन आपण कुस्तीच्या पटलावरती पाहतोय ती रिॲक्शन मैदानावरती होती. म्हणजे आग लागली मैदानावरती. मजा येईल. प्रेक्षकांना विनंती, कुठेही जाऊ नका, श्वास रोखून धरा. पुढची येणारी 25 मिनिटं, पुढचे येणारे 5 षटकं तुमच्यासाठी श्वास रोखणारे असणार आहेत. कुठेही जाऊ नका. हा सामना मी गॅरंटीड सांगतो की तुमचा पैसा वसूल असणार आहे सामना. कारण दोन्हीकडे आग बराबरीने लागली त्यामुळे सामना फार चांगला होणार. गुड बॉलिंग. मी कौतुक करेन प्रणितचं. जे जमलेला जीत खोतला ते करून दाखवलं प्रणितनं. टीट फॉर टॅट, जशात तसं उत्तर. 19 धावा, एक बास इथे आपण पाहतोय. 87 धावांचा डोंगर उभा करायचा आहे आणि त्या डोंगराचा पाठलाग करताना अप्रतिम फटकेबाजी. नवीन फलंदाज इन ॲट नंबर होते आला तो करण पाटील. मागच्या सामन्यामध्ये फार चांगली फलंदाजी करणची. बघायचं आता काय कामगिरी करणार. तोच करण आलाय तो स्ट्रायकर एंडला. कौतुक करेन मी गोलंदाज प्रणित ठाकूरचं. ब्रिलियंट बॉलिंग. असं वाटतं की रायगड प्रीमियर लीगच्या आजच फायनलचा सामना आहे की काय असं वातावरण. टॉपे, यस टेकन, नो डाऊट. अनदर विकेट गोज डाऊन. बॅक टू बॅक 2 धक्के मैदानावरती. 19 या धावसंख्येवरती. यस, स्टॉपेज लागला. शॉटचं सिलेक्शन चुकलं. मात्र खूप चांगला झेल टिपलाय मैदानावरती. जीत खोतनं ज्यानं मगाशी 19 धावा दिल्या पहिल्या षटकामध्ये, तो जीत खोत येत असताना चांगला झेल टिपलाय. आणि धक्का क्रमांक दुसरा मैदानावरती. प्रवीण आला या मैदानावरती. यस, प्रवीण घरात ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 3 षटकार देखील मारले होते तो फलंदाज मैदानात आला. बघायचं दोघांमध्ये चर्चा झाली. विकीला अजूनही स्ट्राईक नाहीये. विकी आणि प्रवीण मध्ये काहीतरी बातचीत झाली. सांगितलं की दोघांना सामना आपल्याला जबाबदारीनं सांभाळायचा आहे. मात्र मी कौतुक करेन प्रणित ठाकूरचं. बघायचं प्रणित या स्पर्धेमध्ये दुसरी हॅट्रिक प्राप्त करणार का. इज ऑन द हॅट्रिक. पहिल्या षटकामध्ये 19 धावा, नंतर मात्र विकेटचं सातत्य काम राहिलंय. ह्याचंच नाव आहे क्रिकेट. बदललाय सामना मैदानावरती. बघायचं आ देखे जरा किसमें कितना दम है. मजा येईल सामन्यामध्ये. रंगत निर्माण करणारा सामना थंडीमध्ये, यावेळी मात्र प्रचंड गरमी निर्माण करणारा हा सामना आपण पाहतोय. दोन संघाच्या माध्यमातून. जो जिंकला तो यावेळी मात्र पुढे गेला, जो हरला तो संपला. त्याला 365 पुन्हा रायगड प्रीमियर लीगची वाट बघावी लागेल. त्यामुळे हा सामना जिंकणं दोघांचं लक्ष असणार आहे. एका बाजूला जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास, एका बाजूला जिंकण्याची यावेळी मात्र जिद्द चिकाटी घेऊन उतरलेले हे संघ आपण पाहतोय. गुड बॉलिंग. इज ऑन द हॅट्रिक. स्ट्रॉंग अपील. ओ माय गॉड, फिंगर गोज अप अंपायर. अनदर विकेट गोज डाऊन. लगातार 3 विकेट्स मैदानावरती. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया प्रणित ठाकूरचं. फॅबुलस बॉलिंग अटॅक फ्रॉम द प्रणित ठाकूर. डीजे पहिल्या 7 चेंडूमध्ये बारक्याने 19 धावा कुठल्या. असं वाटलं की हा सामना 5 षटकात संपेल. मात्र नंतरची गोलंदाजी केली प्रणित ठाकूरनं. त्याने दाखवून दिले की सामन्यामध्ये आम्ही शिरकाव करू शकतोय. पहिल्या 6 चेंडूवरती फलंदाजांचं वर्चस्व.
दुसऱ्या 3 चेंडूवरती गोलंदाजांचं वर्चस्व. यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सोन्याचे. सामना बदलतोय मैदानावरती, तापमान बदलतंय मैदानावरती, वातावरण बदलतं मैदानावरती. मात्र सामना कोण जिंकणार याची उत्कंठा शिगेला पोहोचते. नवीन फलंदाज इन ॲट नंबरवरती असताना 5 वरती. हॅव लुक ॲट द रिप्ले. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग अँड सच अ ग्रेट डिसिजन बाय अंपायर. क्लिअर आउट आणि पुन्हा एकदा दंड ठोपरलेत या गोलंदाजानं प्रणित ठाकूरनं. खुन्नस क्रिकेट असायला हवं मैदानावरती. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5 वरती रोहित पाटील येत असताना 1.3 षटकांची सांगता. 19 धावा. मागच्या 4 चेंडूवरती फक्त 1च धाव आणि 3 गडी बाद झालेत मैदानावरती. 5 चेंडूमध्ये 18 आणि मागच्या 4 चेंडू फक्त 1च धाव. ओ प्लेसमेंट, गरज होती याची, गरज होती. खरं संयम. क्रिकेटचा टी म्हणजे टेम्परेमेंट, क्रिकेटचा फुल फॉर्म. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, आर म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, आय म्हणजे इंटेलिजन्स, सी म्हणजे कंट्रोल, के म्हणजे नॉलेज, ई म्हणजे इंटेलिजंट, टी म्हणजे टेम्परेमेंट. आणि तो टेम्परेमेंट वापरण्यामध्ये होती, गरज होती. कारण 3 लगातार विकेट केल्यानंतर फलंदाजाकडे कोणता पर्याय उरला नव्हता. गुड स्ट्रॅटेजी. 20 धावा फलकावरती 3 बास्ती आपण पाहतोय. विकी आलाय मैदानावरती. ज्या विकीने पहिल्या सामन्यामध्ये 22 धावांची बहारदार कामगिरी केली होती, उल्लेखनीय चमकदार कामगिरी केली होती, तो विकी मात्र स्ट्रायकर एंडला आलाय. मात्र गोलंदाजाचं मी कौतुक करेन प्रणित ठाकूरचं. काय गोलंदाजी केली मैदानावरती. काउंटर अटॅकला सुरुवात केली त्याने मैदानावरती आणि त्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली या मैदानावरती. 3 गडी बाद केले एका मागणं एक आणि 4 चेंडूमध्ये माझ्या फक्त 1च धाव दिली. बघायचे सामना कोण जिंकणार. शांत वातावरण, अंगाला स्पर्श करणारा थंडगार वारा आणि त्या वाऱ्यामध्ये आपण पाहतोय हा सामना रंगलाय मैदानावरती. अप्रतिम गोलंदाजी. फॅबुलस अटॅक फ्रॉम द बॉलर. ओ गती जास्त. यस इट्स वाईट, ऍब्सोल्युटली वाईट. तर या हॅट्रिक साठी मात्र निलेश शेटखारकर युवा उद्योजक यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय प्रणितसाठी. येस, काय येऊ नये कारण ते स्वतः ऑनर आहे त्या संघाचे. खरं त्यांची धाकधूक मगाशी वाढली होती आणि ते अजूनही सामन्याला एन्जॉय करतायत. स्वागत आहे निलेश खारकर तुमचं. युवा उद्योजक आणि उल्वा नोटचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे त्या परिसरामध्ये. स्वागत आहे तुमचं देखील. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. संदीप सर, हा सामना ना प्रेक्षकांचे स्वेटर प्रेक्षकांना काढायला लावणार, एवढी गरमी निर्माण करणार. तुम्हाला स्वेटरची गरजच लागणार नाहीये या थंडीमध्ये. एवढी गरमी निर्माण करणार सामना. तसाच सामना आपण पाहतो. रफ अँड टफ. Oh, lovely shot, class timing. Matra miss timing. Yes, it's gone. Beautifully taken. One more wicket goes down. Wicket number 4 goes down. 21 loss of the 4 wickets. राजकारणामध्ये आपण किंग मेकर बघितले असतील, मात्र या सामन्याचा किंग मेकर कोण असेल तो मात्र प्रणित ठाकूर. काय बॉलिंग काय गोलंदाजी दाखवली मैदानावरती. अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन आणि जबरदस्त दाखवली मैदानावरती. आणि हा सामना आपल्या बाजूला झुकवलाय. एका षटकामध्ये 4 गडी बाद केले मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या, नंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये पूर्ण चित्र बदललं. फक्त 2च धावा आणि गडी बाद केले त्यांना आतापर्यंत 4. यापेक्षा चांगली गोलंदाजी तुम्हाला कुठे पाहायला मिळणार आहे. लास्ट डिलिव्हरी, फायनल डिलिव्हरी द पॉवर प्ले ओव्हर्स. या षटकामध्ये फक्त धावा आल्यात त्या कांचन बारकर आम्हाला सांगतील. फक्त 2च धावा आल्यात. काय इकॉनॉमी गोलंदाजी दाखवली. त्याला माहिती आहे संघनायकांना आपल्या भरवसा दाखवलाय. खोत थोडासा जीत खोत महागडा ठरलाय आणि आपली जबाबदारी आता सांभाळणं आणि ती योग्यरीत्या सांभाळली. जबरदस्त अटॅकिंग बॉलिंग. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स. फुल टॉस ड्राईव्ह केल्या चेंडूला सॉफ्ट हँडनं 1च धावा मिळणार. स्ट्राईक आपल्या खात्यावर फलंदाज षटकाच्या होते सांगता. या षटकामध्ये फक्त 3च धावा. समीकरण वेगानं बदललं. 22 धावा 4 बासी आपण पाहतोय. 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. नॉकआउटचा आपण सामना पाहतोय. आता समीकरण उरलंय. येणारे 24 चेंडू आणि काही मोठ्या धावांची गरज आहे. डीजे बोला भारत माता की जय. तर कोणताही गोलंदाज जर विकेट हॅट्रिक आता पुन्हा प्राप्त करतोय तर त्याच्यासाठी निलेश खारकर यांच्याकडून 5000 रुपये दिले जातील बक्षिसांच्या खऱ्यात. आणि कोणताही
फलंदाज षटकार किंवा चौकार हॅट्रिक प्राप्त करते तर विलास घरत यांच्याकडून 2000 रुपये. क्या बात आहे, क्या बात आहे. दोघांचे एटीएम खोले आहेत मात्र जिंकण्यासाठी गरज आहे ती 16.25 सरासरीनं 65 धावांची. ग्रेट बॉलिंग खोदून काढलाय चेंडूला, फक्त एकच धाव मिळणार. सॉफ्टहँडना करून काढायचं तर पुढे सरला प्रोडक्शन देणार, एकच धाव मिळणार. एका धावेने सामना बदलणार नाहीये कारण आता सामना बदलवलाय तर गोलंदाजानं फार चांगली गोलंदाजी केली. जीत खोत आलाय जो ज्या जीत खोतनं पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा दिल्या होत्या तो जीत खोत आलाय मैदानावरती. अजय भोईर आपण यायचं आहे. Good bowling, such a great batting bowling. Oh, Yorker, wide Yorker. हा असं क्रिकेटचा दर्जा आहे. मागच्या काही 4-5 वर्ष इतिहास आपण पाहिला तर ग्रामीणचा दर्जा किती वाढलाय, ग्रामीणच्या क्रिकेटची क्वालिटी किती वाढली, त्याचा लेवल किती वाढलाय, त्याचा स्टँडर्ड किती वाढलाय हे सांगणार ही डिलिव्हरी होती. अप्रतिम फॅबुलस डिलिव्हरी. दिस इज अ गुड फिनिश. गोलंदाज सज्ज होते. जीत खोत आत्मविश्वास उंचावला त्याचा मैदानावरती. याच दरम्यान हा चेंडू एज मात्र पुढे सरकला. पॉइंटला थोडासा मागे आलाय. एकच धाव मिळणार आणि एका धावेने धावसेकेला आकार येणार. प्रसाद चेंडू खाली आलाय आणि एका धावेने काहीच होणार नाहीये. पहिल्या षटकामध्ये YMC जानमान स्मायरा स्पोर्ट्स टेंबोडे ओले RMS के YCC मुरबी संघाचे पाठीराखे आनंदित होते मात्र तो आनंद चिरकाळ टिकू शकला नाहीये. फासा बदललाय, सामना बदललाय दुसऱ्या षटकामध्ये. फुल टॉस प्रचंड ताकदीचा वापर. यस मै हूं ना हे सांगत असताना फलंदाज दमदार षटकार. यस बीमर चेक करायचंय. चिल कर हा इशारा कोणाला दिलाय तो प्रेक्षकांना दिलाय. चिल करा, थोडंसं रिलॅक्स राहा, सामना पुन्हा रंगात आणतोय हे सांगितलं फलंदाजानं. फुलटा चेंडू प्रहार केलाय आणि षटकार वसूल केलाय. गरज होती कारण प्रेशर भरपूर होतं. हे प्रेशर रिलीज करण्यासाठी मच निडेड षटकाराची गरज होती आणि तो षटकार दाखवलाय. फेअर डिलिव्हरी. यस इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिप्ले बघू शकाल आपण स्क्रीनवरती कारण चेंडू फुल टॉस जरी असला तरी कमरेच्या खाली होता आणि हा पंचाने ठरवलाय. तिसऱ्या पंचाने 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून षटकार आलाय. 10 सेकंद धापालकरती वेगानं वाढली. गरज होती षटकाराची. फुल टॉस चेंडू योग्य पनिशमेंट साकेला फलंदाज आपण पाहतोय तो फलंदाज प्रतीक पाटील मुरबीचा फलंदाज. माहिती आहे गावाची इज्जत आता मात्र आपल्या हातात आहे आणि ती मात्र जपायची होती आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का क्रमांक 5वा. 30 धावसेकेवरती 5 धक्के दिलेत त्यावेळी मुरबी संघाला. अजूनही करायचा अर्धा संघ गारज झालाय मैदानावरती. 5 गडी बाद झालेत त्यामुळे किती कलाटणी आली दुसऱ्या षटकामध्ये हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. अप्रतिम गोलंदाजी. बारक्यात जसा बाद झाला तशी संघाला गरगर लागली आणि बारक्यानंतर एकामागणे फलंदाज बाद झाले. फलंदाज एकामागणे एक बाद होत गेले त्यावेळी प्रचंड प्रेशर निर्माण झालं. 30 धावा गडी बाद झाले ते 5 आणि तिसरे षटक मार्गस्थ असताना. यस संदीप सर. तर आमचे फायर ब्रिगेडचे ऑफिसर कमलाकर म्हात्रे खुटारी हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. शेवटचा चेंडू या षटकातील एक षटकार निश्चित लागला. त्याचा अपवाद वगळला आपण तर खूप चांगले गोलंदाजी मैदानावरती. साकेला फलंदाज सचिन मोरे. ग्रेट बॉलिंग, क्विक डिलिव्हरी. चेंडू निघून गेलाय मात्र ऑन साइडला घेण्याच्या बीट झालं. विकेट कीपरनं बाकीचं काम केलं आणि षटकाची होती यशस्वी सांगता. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 57 धावांची गरज. ड्रिंक्स वाली मैदानावरती जाईल या आपण ऐकूया सुमधुर संगीत. तर उद्या पहिला सामना असेल बघा. अर्णा 11 फुगाव कोलाड. अक्षय पाटील जो कॅप्टन आहे त्याचबरोबर त्यांच्या अगेन्स्ट बापदेव क्रीडा मंडळ केतकीचा मला अलिबाग. अक्षय म्हात्रे, अक्षय पाटील वर्सेस अक्षय म्हात्रे आणि मोन्या वर्सेस अबू. आणि त्याच्यानंतर दुसरी लढत
बॉस फायटर ओवले अजय भातोसे, त्याच्या अगेन्स्ट MD वॉरियर्स अलिबाग पंकज जाधव. म्हणजे बिग फाईट सामने आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. खरं अलिबागच्या 3 टीम उद्या अलिबाग विभागातून आपल्याला पाहायला मिळतील, परंतु इकडे बॉस फायटर ओवळे संघाची देखील तेवढीच कडी चुनौती असेल या स्पर्धेमध्ये. उद्याच्या लॉट्समध्ये आपले संजूभाई बॉस हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. मच्छिंद्र पाटील, संजूभाई बॉस यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर या खऱ्या अर्थाने क्रिकेटसाठी झोकून दिलेला व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे संजूभाई बॉस यांची. कारण क्रिकेटसाठी तुम्ही कधी जा, एनी टाईम ते व्यक्तिमत्व अवेलेबल असतात. कारण जेवढे ऑप्शन होतात क्रिकेटचे तेवढे ऑप्शन त्यांच्या छाया रिसॉर्ट या फार्म हाऊसवरती आपण पाहतो आणि ते देखील मोफत. म्हणजे एवढा उदार मनाचा व्यक्तिमत्व आपल्या या पनवेल तालुक्यामध्ये आहे हे आपल्याला खरोखरच ही भाग्याची गोष्ट आहे. हो निश्चित संदीप सर, आपल्या मना अगदी रस्ते. 18 चेंडू 57 धावांची गरज. अजून काही बिघडलं नाहीये. अजूनही सामने इथे कमबॅक होऊ शकतोय कारण ही प्रीमियर लीग आहे. इथे 10व्या क्रमांकाचा फलंदाज षटकार मारू शकतोय कारण ही प्रीमियर लीग आहे. इथे तुमची निवड झालेली आहे, इथे तुमचा लिलाव झालेला आहे, हे विसरता कामा नाहीये. 18 चेंडू 57 धावांची गरज. गोलंदाजीचे परिवर्तन होतोय आणि गोलंदाज येत होतो आता मात्र प्रणित ठाकूर, ज्यानं मगाशी दंड ठोपटले होते आणि सामन्याला देखील कलाटणी दिली. तोचा फलंदाज. वेलकम टू ग्राउंड स्टेट राव. मॅग्निफिसन्स इन फ्रंट ऑफ द स्क्रीन. दॅट्स अ 6. गुड फिनिश. रोहित पाटील, आकाश तारेकर यांचे भांचे आलेल्या स्टेटच्या मध्ये षटकार मारलाय. मी करू शकतो, सामनाला कलाटणी देऊ शकतो सांगितलंय. वेगवान गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी आणि या गोलंदाजासमोर मोठमोठ्या फलंदाजांना मगाशी गुडघे टेकलेत, मात्र फलंदाज बॅकफुटला आणून सोडलाय. 6 धावांची उभारली. 36 वरती आपण पाहतोय 5 गडी बाद झाले. अर्धा संघ गारज जरी झाला तरी अजून अशा पल्लवीत आहेत मैदानावरती. मजा येईल सामन्यामध्ये. जर एखाद 2 षटकार लागले या षटकामध्ये तर सामन्याला कलाटणी येऊ शकते. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सेटरचा फटका मारायचा होता, मात्र फसलाय फटका. सिलिमिट आपला सोपा झेल देऊन बसलाय, मात्र झेल सुटलाय. एकच धाव मिळणार, एकच धाव. कुणाल नाईक होता. कुणाल नाईकला अपेक्षा नव्हती कारण एक चांगला स्टँडर्ड क्रिकेटर आहे. बघू शकाल हायवे मध्ये चेंडू होता, भरपूर त्याच्याकडे वेळ देखील होता आणि जजमेंट त्याचं चुकलं आणि दुसऱ्या अटॅम्प मध्ये प्रयत्न केला, तोही फसलाय आणि एक धाव. येस, राईट आर्म राऊंड विकेट. ओव्हर द विकेट. ओ बॅटचा फेस ओपन केला. उंची जास्त. स्वतः गोलंदाज जजमेंट करेल, मात्र कठीण असणार आहे. हे कठीण असणार आहे, हे सोपं नसतं कारण रिलीज ऑफ डिलिव्हरी करणं, फॉलो थ्रू मध्ये स्वतःला बॅलन्स करणं आणि तेवढ्या वेगानं पाठीमागून जाऊन जजमेंट करणं, इट्स नॉट इझी फॉर एव्हरी वन. आणि हे सांगत असताना फक्त सिंगल. सुंदर कमबॅक केलं. पहिल्या चेंडूत षटकार, नंतर मात्र डॉट, नंतर मात्र 2 सिंगल. सुंदर कमबॅक केलं गोलंदाजानं. मी कौतुक करेन प्रणित ठाकूरचं आणि सामन्याला कलाटणी येते. 37 धावा 5 बासी आपण पाहतोय. अजूनही 50 धावांची गरज आहे. 50 धावा, 48 धावांची गरज आहे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम द ठाकूर. ओ माय गॉड, उंची जास्त, लांबी कमी आणि लांबी जास्त मैदानावरती घेतली आणि चेंडू उतुंग बरार घेताना टावरिंग 6. तुम्ही मगाशीच म्हटलं होतं की सामना कधीही मध्ये शिरका करू शकतं संघ हा, कारण ही रायगड प्रीमियर लीग आहे. बघू शकाल आपण टावरिंग षटकार लावला मैदानावरती. अप्रतिम फटकेबाजी. दोन्ही फलंदाज एकमेकांना आत्मविश्वास वाढवताना ज्या गोलंदाजाने मगाशी सामना टर्न केला, दंड ठोपाटले, त्याला प्रत्युत्तर दिले. पहिल्या चेंडूत षटकार, नंतर षटकार आलाय. 25 धावा, 45 लॉस ऑफ दी 5 विकेट्स. प्रोग्रेस इन द 4th ओव्हर. नाव रिक्वायर्ड 42 रन्स. इट्स पॉसिबल, येस, ऍब्सोल्युटली पॉसिबल. क्लोज एन्काउंटर. हा सामना क्लोज एन्काउंटर होणार या शंका नाहीये, कारण ही लढाई डू ऑर डायची. करा किंवा मरा, जिंका किंवा हारा, हा सामना आपण पाहतोय. मजा येईल सामन्यामध्ये. शेवटचे काही चेंडू काय असतील षटका देईल. ओव्हर द विकेट. जाग्यावर खेळलाय, मात्र आता उंची जास्त.
आणि झेल टिपण्याची दाट शक्यता. यस ऍब्सोल्युटली. आणि पहिला गोलंदाज सरलाय ज्यानं 5 गडी बाद केले. जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण प्रणीत ठाकूरचं. व्हॉट अ फॅबुलस बॉलिंग अटॅक फ्रॉम द प्रणीत ठाकूर. म्हैसूर मध्ये तर जास्त थंडी असते आणि इथे पण आता थंडीचं वातावरण आहे, त्यामुळे आता म्हैसूरला जाऊन चालणार नाहीये. या आपण जाऊया मैदानावरती. येणारे 12 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. बघायचे सामना कोण जिंकणार. 21 सरासरी कायम आहे. या दोन संघांमध्ये पहिला सामना झाला ठीक 4 वाजता सामना झाला आणि या दोन संघांमध्ये रात्री 10 वाजता सामना होतोय. तेव्हा जशी अशीच परिस्थिती होती, तेव्हा फक्त काढायच्या होत्या 72 धावा. 4 षटकामध्ये झाल्या होत्या. आता काढायचे 87 धावा. आता समीकरण उलटलंय, वेळ बदलले, काल बदलला, सामना बदलला, सामन्याचं चित्र बदललं आणि समीकरण 12 चेंडू 42 धावांची गरज आहे. बघायचं आहे हे षटक सामन्याला कलाटणी देणं ठरणार आहे. जर या षटकामध्ये 20 अधिक धावा आल्या तर हा सामना बॅलन्स होईल आणि जर 7 ते 5 धावा आल्या तर सामना एकतर्फी होईल. बघायचं आहे कारण दोन्ही फलंदाजांना षटकार मारलेत, क्षमता आहे दोघांमध्ये. बघायचं आहे सामना कसा टर्न होणार. गोलंदाजीचं परिवर्तन. गोलंदाज येतोय करण घनसोलकर. यस, गुड क्रिकेट ऑफ द टेस्ट स्किल वर्ल्ड, नो डाउट. सच अ ब्युटिफुल क्रिकेट ऑफ द टेस्ट स्किल वर्ल्ड. आणि तोच गोलंदाज येतोय मैदानावरती. फलंदाज तेवढेच आक्रमक आहेत, तेवढेच मैदानावरती सक्षम आहेत. बघायचा सामना कोण जिंकणार. 12 चेंडू 42 धावांची गरज. विश यू ऑल दी बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. शॉट ऑफ प्लेन मात्र यावेळी जास्त फोर्स केला होता चेंडूवरती. ओ माय गॉड, व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द डे. करण घनसोलकर अजून एक धक्का मैदानावर देतोय. रिप्ले पुन्हा बघूया आपण. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया करण घनसोलकरचं. मित्रांनो, असा झेल टिपणं एवढं सोपं नाहीये, कारण ग्रीप, रनिंग, फॉलो थ्रो, डिलिव्हरी, त्याच्यानंतर एवढं मागे येऊन हा झेल टिपणं हे करण घनसोलकरनं दाखवलंय. आणि एखादा चांगला ग्रेट क्रिकेटरच हे करू शकतो मैदानावरती. व्हॉट अ कॅच, अप्रतिम, सुपर. कार्बन कॅच म्हटलं तरी वावगडणार नाहीये. 7 धक्के मैदानावरती. आता समीकरण बदललंय, वेगानं बदललंय. 11 चेंडू आणि 42 धावांची गरज. आता मात्र जानमान स्वायरा, स्पोर्ट्स टेंबोरे ओवले, RMSK YCC मुरबी संघाला कठीण झालंय या हवान मैदानावरती. कारण इंद्रधनुष्य आपण आकाशात पाहतोय, मात्र हे धनुष्य मैदानावरती पेलवताना आता फलंदाजाला नाकी नवालाय. दमछाक झाली त्यांची मैदानावरती. कारण सुरुवात बारक्याना 19 धावांना करून दिले, मात्र प्रणीत ठाकूर दुसऱ्या षटकामध्ये सामनाच बदलून टाकला. येणारे चेंडू आता मात्र 11 आणि गरज ती 42 धावांची. अजून सामना संपला नाहीये, कारण 11 चेंडू मध्ये भरपूर काही होऊ शकतं. मात्र गोलंदाज करण घनसोलकर, व्हॉट अ कॅच. काय झेल टिपण्यामध्ये होती. स्पेक्टिक्युलर कॅच होता तो मैदानावरती. ओ माय गॉड, क्लीन बोल्ड, डेंजरस डिलिव्हरी. मात्र पंचांकडनं काहीतरी आपले सिग्नल झालाय, माघार गेलाय आणि पंचाने काहीतरी सिग्नल दिलाय मैदानावरती. या स्पर्धेसाठी रवींद्र पाटील सर, आमचे सुनील पाटील सर, द्वारकानाथ सर, मेक्या सर, त्यानंतर आमचे जयद फरीद सर, द्वारकानाथ चौधरी सर असे पंच आपण पाहिलेत. त्यांच्या मार्शली संदीप पाटील सर, ज्यांच्यावरती रायगड प्रीमियर लीगची पूर्ण जबाबदारी आहे. भरपूर जबाबदारी स्वीकारत असताना, कारण जबाबदारी स्वीकारणारे व्यक्तिमत्व म्हणून रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवून प्रत्येकाला एका साखळीमध्ये बांधणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे संदीप पाटील सर. प्राऊड ऑफ यू, गुड जॉब, कीप गोईंग. नाव बॅक टू क्रिकेट. येणारे चेंडू आता मात्र पंच नो बॉल दिलाय. येस, नो बॉल. चला, सामन्याला मजा आलाय. थोडीशी रंगत पाहिजे होती, थोडीशी कमी झाली. आता अजून मजा आली सामन्याला. स्पर्धेमध्ये स्टंप भरपूर तुटलेत, कारण मगाशी आपण पाहिलं रजत मुंडेने थ्रो केला तेव्हा एक स्टंप तुटला, आता देखील स्टंप तुटला. मित्रांनो, ह्यावरून एक तुम्हाला गोष्ट निश्चित लक्षात घ्यायला हवी की सध्या गोलंदाज खूप फास्टर आहेत.
त्यामुळे सेफ्टी वापरायला विसरू नका. जेव्हा तुम्ही फलंदाजीला जाणार तेव्हा तुमचा जीव देखील जाऊ शकतो, तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. कारण एवढे फास्टर गोलंदाज आहेत, स्टंप देखील मोडले जातात, याच्यावरनं तुम्ही अंदाज वर्तवू शकता. सो प्लीज टेक अ प्रिकॉशन, कारण क्रिकेटमध्ये जीव जाऊ शकतो तुमचा. प्रिकॉशन घ्यायला शिका. नो बॉल दिलाय. यस, ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल आपण. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सबस्क्राईब करा चॅनेलला. वेग किती आहे बघा, भन्नाट वेग आहे. क्या बात आहे, स्टंप तोडलाय. काय गोलंदाजी असेल, काय वेग असेल, किती भन्नाट वेग असेल आणि किती त्यासाठी सराव केला असेल करण घनसोकरनं. मूर्ती लहान पण कीर्ती महान. दिसायला मूर्ती फार लहान आहे, मात्र कीर्ती किती महान आहे बघा. मंगटी ताकद किती रिलीज करतो तो आणि किती पॉवर जनरेट करतो ज्यावेळी चेंडू डिलिव्हर करतो. व्हॉट अ सर्च फॅन्टास्टिक बॉलिंग. आणि काय त्याने मगाशी झेल टिपलाय. अप्रतिम अप्रतिम, जबरदस्त गोलंदाजी. कैलाश म्हात्रे आमचे गुरु म्हात्रे, आमचे भावी नगरसेवक आम्ही त्यांना संबोधतो, ज्यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल, आधार कार्ड शिबिर असेल, ज्यांच्या माध्यमातून भरपूर काही समाजकार्य असेल, समाजाला संघटित करणं, समाजासाठी आपलं आयुष्य वेचणं, या दोन्ही बंधूंचं एकच ध्यास आहे. त्यामुळे त्यांना मी भावी नगरसेवक आम्ही संबोधत असतो. दोस्तीतल्या दुनियेचा राजा आमचा कैलास दादा, त्याला कधीच कमी नाही मित्रांची. यस, ठीक आहे. आई फर्स्ट हेल्थ केअर बघू शकाल आपण. मी मगाची जी चर्चा केली, जे आरोग्य शिबिर लावलं होतं, हे बघू शकाल आपण. हेल्थ चेकअप शिबिर लावलं होतं, त्यांच्यामध्ये स्पेशल कॅम्प होता तो. मी मगाची चर्चा केली त्याची. आणि हा बघू शकाल आपण स्वप्नपूर्तीमध्ये खारघरमध्ये आमच्या बाजूला सेक्टर 36ला हा कॅम्प लावण्यात आला होता. हीच तर त्यांची मी म्हणून ख्याती आहे. कारण लोकांकडे भरपूर पैसा असतो, मात्र लोकांसाठी खर्च करणं. हा बघू शकाल महादेव बागला व्हिजिट दिली होती त्यांना खालापूरला, आणि तिथे देखील समाजसेवक लोकांशी त्याने संपर्क साधला होता. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून होत असतात. आणि हेच तर त्यांचं वैशिष्ट्य आहे. बुक स्टेशनरी डिस्ट्रीब्युशन बघा, लहान मुलांना, आदिवासी लोकांना फळं वाटणं, फ्रूट वाटणं, ते कोणताही आदिवासी किंवा लहान मुलं वंचित राहू नये शिक्षणापासून, त्यासाठी त्यांना स्टेशनरी देखील पुरवली जाते. ही त्यांचं खासियत आहे मित्रांनो. हे बघू शकाल त्यांचे कार्य स्क्रीनवरती आपण बघू शकाल. हेल्थ अँड एज्युकेशन, आईच्या आई सामाजिक सेवाच्या माध्यमातून आमचे कैलास दादा आणि आमचे गुरुदादा संदीप पाटील, तुमचं देखील मनापासून आभार. फार मोठी जबाबदारी तुम्ही देखील झोपत नाहीत, एवढी जबाबदारी स्वीकारली. कारण जबाबदारी स्वीकारूनच तुम्ही आज रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद झालात, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ना बॅक टू क्रिकेट. या ओके, चला सुरू करूया आपण सामना. 46 धावा 7 बाद स्थिती आपण पाहतोय. सामना रंगेल असं वाटलं होतं, मात्र नाही जमलं, तसं झालं नाहीये. तो फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलाय, सॉफ्ट रनर पुढे सरकलाय. एकदा मिळणार, चेंडू जातो तो मिड ऑनला, कव्हर करतो एकच धाव. एका धाव सेकंद आकार येईल. फारसा सामन्यामध्ये फेरबदल होऊ शकत नाहीये. आणि आमचे कांचन सांगतील आता येणारे चेंडू 10 आणि गरज आहे ती 41 धावांची, 40 धावांची. 10 चेंडू आणि 40 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे चौकारीची गरज आहे. पॉसिबल आहे, हो अजून पॉसिबल आहे मैदानावरती. जर 10 चेंडू मध्ये 10 चौकार मारले किंवा 3-4 षटकार मारले तर सामना कधी पलटी करू शकतोय. मात्र त्यासाठी तुम्हाला लागेल आत्मविश्वास, त्यासाठी लागेल तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स, त्यासाठी लागेल तुमची स्ट्रॉंग डिझायर, प्रबल इच्छा लागेल तुमची. त्यासाठी हा सामना जिंकण्यासाठी सोपं नाहीये, मात्र कठीण नाहीये. बघायचं आहे. There is nothing in that world that man cannot do. या आयुष्यामध्ये जगामध्ये कोणती गोष्ट अशक्य नाही जे मनुष्य करू शकत नाहीये. बघायचंय हा सामना जिंकणार की नाहीये. मात्र मजा आली सामन्यामध्ये. कोणी हरो कोणी जिंको, मध्ये सामना तसा झाला. ठसन क्रिकेट झालं, खुन्नस क्रिकेट झालं. क्वालिटी क्रिकेट आपण बघितलं, स्टँडर्ड उंचावला क्रिकेटचा, दर्जा देखील तेवढाच उंचावलाय. हो, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. विकेट कीपर क्लोज, खूप क्लोज आहे. टपामध्ये चेंडू आतमध्ये आलाय. इनकटर होता चेंडू, टपामध्ये थोडंसं आतमध्ये येत असताना तेवढ्याच ताकदीने चेंडू करण घनसोकर टन देखील करतोय. ही त्याची कला आहे. म्हणून तर फार कमी वयामध्ये करण घनसोकर नाव हे क्रिकेटच्या दुनियामध्ये फार प्रचलित झालं, लोकप्रिय झालं. त्यामागे त्याची मेहनत, त्यामागे त्याचा सराव देखील तेवढाच आहे. येणारे चेंडू आता मात्र 8. अजून एक चेंडू डॉट, अजून एक चेंडू डॉट.
येणारे चेंडू आता 8 आणि गरज आहे ती 40 धावांची. काय बारक्याने सुरुवात केली होती, दमदार सुरुवात, धावांचा वनवा पेटवला. पहिल्या षटकामध्ये 19 धावा, असं वाटलं की सामना 5 षटकामध्ये संपवतील देखील, मात्र प्रणित ठाकूरने थोपाटलेले ते दंड आणि त्याने केलेले हॅट्रिक ते सामन्याला कलाटणी देऊन गेले आणि तो पहिल्या गोलंदाज ठरलाय IPL मध्ये ज्याने 5 गडी बाद केलेत. सच अ ग्रेट परफॉर्मन्स फ्रॉम द ठाकूर. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू, डॉट डिलिव्हरी. आता मात्र सामना एकतर्फी होतोय. 7 चेंडू आणि 40 धावांची गरज. प्रेक्षकांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. असंच सहकार्य पुढेही राहील अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय आणि उद्या यायला विसरू नका. जोपर्यंत रायगड प्रीमियर लीग संपत नाहीये तोपर्यंत यायला विसरू नका. जे प्रेक्षक युट्यूबला आम्हाला भरपूर प्रेम देतात त्यांचे देखील मनापासून आम्ही धन्यवाद करतोय. तुम्ही देखील भरपूर प्रेम दिलेत आम्हाला या रायगड प्रीमियर लीगला. उद्याही पाहायला स्पर्धा विसरू नका. 24 इव्हेंट्स लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओ ब्लॉकॉलचा चेंडू अत्यंत घातक. याला मात्र बचावात्मक पवित्र घेत असताना एक धाव मिळणार, शंका नाहीये. सिंगल डबलनं फारसा फरक पडणार नाहीये आणि षटकाला समाप्ती. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 39 धावांची. सामना जिंकणं कठीण आहे आता, कारण 6 चेंडूमध्ये 36 धावा होती. 6 षटकार मारले तर 39 होणार नाहीये. सर्वांचं मनापासून आभार. आमचे सर्व कडमी रसिक ज्यांच्यावरती मी भरभरून प्रेम करतो त्या सर्व प्रेक्षकांचा आभार. आमचे DJ सँडी त्यांचं मनापासून आभार. 24 इव्हेंट्स लाईव्ह ज्याने लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून एक क्रांती घडून आणली त्यांचं मनापासून आभार. आमचे स्कोरर कांचन पालकर त्यांचं मनापासून आभार. आमचे निवेदक आणि समालोचक मित्र आमचे संदीप पाटील सर त्यांचं मनापासून आभार. आमचे कॉमेंटेटर समीर सोमने यांचं मनापासून आभार. आमचे सर्व मान्यवर यांचे देखील मनापासून आभार. या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण ही स्पर्धा आता आजच्या रात्रीमध्ये शेवटच्या टप्प्यात येते. आणि आमचे ट्रॉली जे पाण्याची ट्रॉली घेऊन आतमध्ये जात होते त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्वांचं खूप खूप आभार. आज स्पर्धा चांगली झाली खरी, मात्र सामना एकही असा ठसन झाला नाहीये जो आमच्या स्मरणात राहील. असा सामना झाला नाहीये. आमचे सर्व आमचे रवींद्र पाटील सर असतील, सुनील पाटील सर, दीपक पाटील सर, द्वारकानाथ पाटील सर, तसेच जावेद फरीद सर, या पॅनल पंचाचे आमचे मॅके सर असतील, या सर्वांचे देखील आभार. व्हेरी गुड जॉब जंटलमॅन, कीप गोईंग. देयर इज नो एनी कॉन्ट्रोवर्सी फ्रॉम देम. त्यांच्याकडे एकही कॉन्ट्रोवर्सी नाहीये. चला आता सामना का थांबवलाय पंच? फलंदाज धावा 39ची गरज. सामना स्पीडअप करा प्लीज, उशीर नको. आमचे कुंदन वसंत घरत, आई गावदे मित्रमंडळ पापडीचा पाडा, पालखी अध्यक्ष ज्यांना आम्हाला एक बोकड दिलाय त्यांचे देखील मनापासून आभार. चला स्पीड अप करा ना प्लीज. आता सामना उशीर नको ना आता प्लीज. चला प्लीज प्लीज करा. तर 6 चेंडू 39 होणार नाहीयेत. गोलंदाज सज्ज होते. गोलंदाज प्रसाद घरात, मोठं नाव क्रिकेटचं नाव आहे, एक ब्रँड आहे. पण 7 चेंडू 39 धावांची गरज. सामना संपलाय जवळजवळ मी म्हणेन. फक्त औपचारिकता. गुड बॉलिंग. मागच्या 4 चेंडू ते एकही धाव नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग. चेंडू टप्पानंतर आतमध्ये आलाय, खाली राहिलाय. फलंदाज मात्र ऑन साइडला स्टेअर करायचं चेंडू त्याला नाही जमलं. डॉट डिलिव्हरी. आणि आता मध्ये समीकरण फार मोठं झालंय. 5 चेंडू 39 धावांची गरज आहे. गुड बॉलिंग फ्रॉम द प्रसाद घरत. खूप प्रेम दिलं प्रेक्षकांना स्पर्धेला. अक्षरशः उदंड प्रतिसाद देऊन अक्षरशः डोक्यावरती घेतली स्पर्धा आणि तेवढेच प्रेम दिलं आमच्या कैलाश दादा म्हात्रे यांना, आमचे गुरुदादा म्हात्रे यांना. ही जोडी भावी नगरसेवक म्हणून संबोधली जाते, ज्यांच्या कार्याला मी सलाम करतो आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय बंधुप्रेम कसं असावं समाजामध्ये याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे कैलाश म्हात्रे आणि गुरु म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. रिवर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न नाही जमला. चेंडू अटेम्प्ट नाही करता आला. डॉट डिलिव्हरी. मागच्या 6 चेंडू मध्ये फक्त एकच धाव आली, त्यामुळे फक्त औपचारिकता झाली आणि प्रसाद घरत खूप चांगली गोलंदाजी करतोय. उर्वरित चेंडू आता मात्र 4 आणि गरज आहे 39 धावांची. 39 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 4 डिलिव्हरीज. It's possible, not possible. The match is one-sided. There is no excitement. The match is just going on formalities. We are doing just formality. Edge and taken. 8वा धक्का मैदानावरती. भरपूर पाठीराख या संघाचे आहेत, त्यांचे देखील आम्ही स्वागत करतोय. 8 धक्के मैदानावरती. बघायचे संघ ऑल आउट होणार का हे देखील पाहिलं जाईल या स्पर्धेमध्ये. कारण या स्पर्धेमध्ये मेडन षटक आपण पाहिलं ते मात्र विघ्नेश पाटील मुरबी यांच्या माध्यमातून. आज या स्पर्धेमध्ये आपण हॅट्रिक पाहिली. या स्पर्धेमध्ये 5 गडी बाद करताना आपण गोलंदाजाला प्रणित ठाकूरला बघितलं. या स्पर्धेमध्ये 57 धावा करताना आपण देखील बघितलं. खूप काही पाहिलं आजच्या स्पर्धेमध्ये. मात्र सामना एकही ठसन झाला नाहीये, शेवटच्या चेंडूपर्यंत आला नाहीये. ही मात्र खंत राहील आजच्या या डे नाईट फॉर्मॅट मध्ये.
चेंडू राहिला जाता मात्र काही उर्वरित आणि जवळजवळ हा संघ विजयाच्या जवळ आलाय. आमचे निलेश खारकर खुश असतील कारण त्यांना हा संघ बांधलाय आणि ते प्रोपरायटर संघाचे फ्रँचायझी आहेत त्यांचं देखील आम्ही मनापासून अभिनंदन करतोय. आज या स्पर्धेमध्ये 2 स्तंभ देखील ब्रेक झाले आपले. हा देखील इतिहास असणार आहे. कंचन तुझं देखील मनापासून आभार. आमचे स्कोर दुसरे एक प्रतीक तुझं देखील आभार प्रतीक. व्हेरी गुड जॉब. चला सामना संपला इथे. प्रेक्षकांचा मनापासून आभार. उद्या यायला विसरू नका. आम्ही तुमची वाट बघू. चला जिंकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. छानमान राजवी 11 गोल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान उलबेनोट बांबुंडोंगर संघ विजय झालाय. मनापासून अभिनंदन. हार्ड लक. जानमान स्पायरास स्पोर्ट्स टीम बोरे ओवले RMC RMS के YCC मुरबी हार्ड लक. अरे ताईला तिथं ढिंगाणा नाद आमचा तुम्ही सोडा. ताईला तिथं ढिंगाणा नाद आमचा तुम्ही सोडा. तर या आपण घोषणा करूया. मॅन ऑफ दी मॅच ची घोषणा आपण करूया. आमचे फायर ब्रिगेड मात्र्याने विनंती करतो आपण यावं आणि आपल्या शुभास आपण मॅन ऑफ दी मॅचचा अवॉर्ड द्यावा. प्रणित ठाकूर प्लीज लवकर यायचं कारण आम्हाला वाइंड अप करायचं प्लीज. 11:20 झालेत. प्रणित ठाकूर प्लीज हरी अप. प्लीज कम इन प्रेझेंटेशन बॉक्स.